आपण लाईव्ह आहोत. येस, आणि अनेक लोक जॉईन झालेली आहेत. हाय त्या सगळ्यांना. हाय सुयश, तुलाही हाय हाय फॉर्मल हाय. अँड इट इज व्हेरी नाईस टू बी विथ यू हियर. सेम इयर. मी फक्त फेसबुकचं लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू झालंय का एकदा चेक करतो, मग आपण सुरुवात करूया. हाय सगळ्या आपल्या मित्रांना जे आपल्याला जॉईन होत आहेत. कोणीतरी तुला लाईव्ह तुला डॉक्युमेंटरीची लिंक पाठवली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बरं, नक्की बघेन. थँक्यू सो मच. ओके, सो फायनली आपण इंस्टाग्राम आणि फेसबुक दोन्हीवरती लाईव्ह आहोत आता ऍट द सेम टाइम. चिन्मय दादा, थँक्यू सो मच पडद्या मागचं मध्ये तू आज बोलायला तयार झालास म्हणून. आणि खूप जण वाट बघत होते या सेशनची. अनेक जणांनी मला प्रश्न विचारले होते की कधी येणार आहे चिन्मय दादा आणि त्याच्याशी कधी गप्पा मारणार आहेस. मी तर बसलोच आहे तयार. सो फायनली आज तो दिवस आलेला आहे. आणि गेले काही दिवस आम्ही जे काही आपल्या क्षेत्रात आपण एखाद्या प्रोजेक्टच्या मागच्या प्रोसेस बद्दल काय काय गोष्टी गमती घडत असतात, काय किस्से घडत असतात, किंवा अजून आपल्याला कशा पद्धतीने आपली एकंदर काय म्हणतात रिझल्ट देण्याची कपॅसिटी वाढवता येईल याबद्दल आम्ही जरा गप्पा मारतोय ह्या सेशन मध्ये. आणि आज आणि तुझा खूप जवळचा एक व्यक्ती जॉईन झालाय फेसबुक वरती, आनंद केकांड जॉईन झालेला आहे. हो, आनंद मला म्हणाला होता. येस, आनंदची पण मी खूप गप्पा मारल्या तुझ्या, तू येणार आहेस हे ठरल्यावर. सो सगळ्यात आधी अनेक जण जॉईन झालेली आहेत, तर मला वाटतं आपण सुरुवात करूया. गौरव पोंक्षे सुद्धा जॉईन झालेले आहेत. मयुरेश वेलिंगकर म्हणतात कसे आहात दोघं. आम्ही उत्तम आहोत. उत्तम, छान, नेव्हर बेटर. येस, सो मी तुला पहिला प्रश्न जो अगदीच ऑब्व्हियस आहे पण मला वाटतं की तो खूप महत्वाचा आहे की गेली अनेक वर्ष तू लेखन करतोयस, तू अभिनय सुद्धा करतोयस, तू दिग्दर्शन सुद्धा करतोयस, आणि तू वेळप्रसंगी गाणी सुद्धा लिहितोस, तू तू दिग्दर्शन सुद्धा करतोस. तर हे सगळं काय कुठून तुला जमतं आणि कसं तुला हे कसं तू निभावून नेतोस? कारण अनेक जणांना एक शो केला किंवा एका शोचं शूटिंग असलं की मित्रांशी बोलायलाही गप्पा मारायलाही वेळ नसतो. आणि तू एकीकडे अभिनय करत असताना शो लिहित असतोस, एकीकडे नाटकाचा प्रयोग चालू असताना विंगेत तू एपिसोड लिहून पाठवतोस. हे कसं जमतं तुला? काय जादू आहे? जादू ऍज सच काय नाही. इट्स व्हेरी काइंड ऑफ यू टू पुट इट दिस वे. पण मला एवढंच येतं सुयश, मला बाकी काही येत नाही. मी एवढंच म्हणतो की मला एवढंच येतं. म्हणजे मला जर उद्या तू सांगशील की म्हणजे जे माझं वोकेशन नाहीये अशी एखादी गोष्ट मला तू करायला सांगितलीस तर मला ते नाही जमणार. पण मला हेच येतं. मला अभिनय येतो, लिहिता येतं, दिग्दर्शन करता येतं, आणि हे मला खूप आवडतं करायला. आजपर्यंत मला कधीच असं झालेलं नाहीये की आता आपण हे काम नको करूया किंवा हे बास करूया. या देर आर बॅड डेज. आपण सगळे शूट करत असतो किंवा काम करत असतो, रिहर्सल्स करत असतो, असे काही दिवस देर आर बॅड डेज. बट मला असं आजपर्यंत कधीच वाटलं नाही की कंटाळा आला, आता बास करूया. ओके, चिन्मय दादा एकच मिनिट. इंस्टाग्राम वरती तुझा आवाज खूप कमी येतोय असं काही जणांचं म्हणणं आहे. क्षिती जोग सुद्धा जॉईन झालेली आहे. अमित फाळके जॉईन झालाय. दीप्ती देवी विचारतीये की तू लॉकडाऊनच्या काळात काय तुझ्या डोक्यात चाललंय, काय लेखन करतोयस? लॉकडाऊनच्या काळात डोक्यात एवढंच चाललं की लॉकडाऊन संपणार कधी. आता येतोय का आवाज माझा इन्स्टावर? आता येतोय इंस्टाग्राम वरती आवाज. थोडासा ओव्हरलॅप होतोय आवाज, पण ठीक आहे, आपण चालू. मी ऍक्च्युली म्हणून माझा व्हॉल्यूम कमी केला होता इथनं. जशी मी टेक्निकल ह्या गोष्टींमध्ये हे मला येत नाही, याच्यात मी ढ आहे. तुला आता तुम्हाला बघितलं असेल झूम वर येण्याच्या आधी मी तुला किती बाळबोध प्रश्न विचारतो. येस, आवाज येतोय आता असा रिप्लाय आलेला आहे. ओके, दॅट इज गुड, दॅट इज गुड. बर, तू जे मगाशी म्हटलंस की मला एवढंच येतं,
ते जे तुझं एवढंच आहे ते काही जणांसाठी खूप मोठं आहे. म्हणजे जसं मी म्हटलं तसं तू एकाच वेळेला हे सगळं करत असतोस. तू हे मी स्वतः ऐकलेलं पण आहे आणि मी पाहिलेलंही आहे की नाटकाचा प्रयोग चालू असताना तू विंगेत लॅपटॉप घेऊन एखाद्या सिरियलचा सीन लिहून पाठवलाय. ते दिवस होते. हा कॉन्फिडन्स कुठून येतो की ते दिवस माझी होते. आत्ता एंट्री आहे नाटकात आणि मला डायलॉग म्हणायचे त्या नाटकातले, नांदी सारख्या नाटकाचे, आणि तू आतमध्ये सीन लिहून पाठवतोयस. हे काय, कसं काय? मी तुला एक गंमत सांगू का? हम्म, मला आहे ना खूप वर्षांपूर्वी मी एक वर्कशॉप केलं होतं. हम्म, विनय पेशवे म्हणून आमचे सर होते. ही इज ऑल्सो MSD ग्रॅज्युएट. हम्म, तर त्यांनी मला एक असं सांगितलं होतं, की आपल्याला बरेचदा असं वाटतं, की आपण एका वेळेला अनेक गोष्टी करतोय. हम्म, पण ऍक्च्युअली तू जर सेकंद बाय सेकंद विचार केलास तर तू एका वेळेला एकच गोष्ट करत असतोस. हम्म, मग हे उदाहरण त्यांनी मला ऍक्टिंग करताना दिलं होतं, की डू वन थिंग ऍट अ टाइम. हा एक हम्म, कॉन्सेप्ट आहे ऍक्टिंग मधला, की एका वेळेला एकच गोष्ट करा. आयदर हम्म, आधी चाला किंवा आयदर बोला. ते करताना ते इतकं इझी होऊन जातं, की आपल्याला जेव्हा बघणाऱ्याला असं वाटतं, की अरे हा एका वेळेला किती गोष्टी करतोय. तर हम्म, जसं आपण गाडी चालवतो, हम्म, इट इज द बेस्ट एक्झाम्पल. कारण गाडी चालवताना जेव्हा शिकणारा माणूस असतो ना, तो आधी हे टाकला, काय गिअर टाकला, मग क्लच दाबला. ते हम्म, नंतर इतकं अंगवळणी पडतं, की आपण बघतही नाही, आपण बाहेर बघत असतो, आपण गप्पा मारत असतो. हे मला वाटतं थोडंसं तसं आहे. मी एका वेळेला एकच गोष्ट करत असतो. हम्म, म्हणजे मी जेव्हा असेही दिवस होते, ते खूप जुने दिवस होते. आता ते नाही राहिलंय, हम्म, की नाटकाचा प्रयोग सुरू असताना मी विंडीमध्ये बसून लिहितोय किंवा हम्म, काय. तेव्हाची ती गरज होती त्या काळाची. पण मी जेव्हा ते लिहित असायचो, तेव्हा मी ते फक्त लिहित असायचो. हां, एक भान असायचं, की आपली एंट्री येणार आहे. सांगून ठेवलेलं असायचं काही लोकांना, हे वाक्य आलं की मला बोलवायला या. आणि हे जास्त सुखांशी भांडतो आम्ही वेळेला खूप झालेलं आहे. आणि हा, त्या नाटकाची रचना पण अशी होती ना, की मला मध्ये-मध्ये खूप गॅप्स असायचे. 15-15 हम्म, मिनिटाचे, 10 मिनिटाचे. सो तेव्हा ते जमत होतं. नांदीमध्ये जमायचंच, कारण नांदीमध्ये माझ्या 2 एंट्रींच्या मध्ये 2.5 तास जायचा कधी-कधी. तेव्हा करणार काय बसून? हम्म. मी लिहायचो. अ, आता नाही असं करत. आता जास्त जरा थोडा बरा ऑर्गनाइज्ड आहे मी, बाकी काही. मला वाटतं तू खूप मॉडेस्टली असं म्हणतोयस, पण अनेक जणांना हे माहितीये की तू अनेक वेळेला एकाच वेळी अनेक गोष्टी करू शकतोस. म्हणजे आनंदनी मला एक किस्सा सांगितला की आत्ता रिसेंटली अलबत्या गलबत्याच्या रिहर्सल्स चालू असतानाचा हा किस्सा आहे की गाणं लिहायचं होतं आणि खूप त्याच्यावरती चर्चा चालू होती आणि काही सापडत नव्हतं किंवा सुचत नव्हतं आणि तू शेवटी म्हटलास थांबा मीच लिहितो गाणं, आणि तू 2.5 मिनिटात गाणं लिहून दिलंस, जे गाणं नंतर खूप सगळ्यांना आवडलं आणि ते पॉप्युलर आता झालेलं आहे गाणं. तर हे मला वाटतं हे हे बघ. अं, हे सगळ्यांना नाही जमत. मी जेव्हा आत्मकथा लिहिणार आहे ना, हम्म, माझ्या डोक्यात 2 टायटल्स आहेत त्याचे. हम्म. एक तर मागणी तसा पुरवठा आणि दुसरं जब तक है जहां जाने जहां मैं नाचूंगी. वा. हे माझं ब्रीदवाक्य आहे. हे शोले मधलं फेमस गाणं आहे. हम्म, जब तक है जहां जाने जहां मैं नाचूंगी. त्यामुळे जोपर्यंत मला हे जमू शकतंय, जोपर्यंत मी करू शकतोय. हम्म. म्हणजे तेव्हा अरे अलबत्या गलबत्या कशाला? आपली सीरियल सख्या रे. सख्यारेच्या वेळेला, हो, सख्यारेचं सख्यारेचं टायटल ट्रॅक. टायटल सॉन्ग, इनफॅक्ट सख्यारेचं टायटल ट्रॅक हे माझ्या मते मी माझ्या आयुष्यात लिहिलेलं पहिलं गाणं सख्यारेचं टायटल. ओ. हां, कारण तेव्हाही असंच झालं होतं. पंकज पडघनने धून बनवली होती हा. आणि आपलं टायटल ट्रॅक गायलं होतं यांनी. अरे मी त्यांचं नाव नेहमी विसरतो. मोनाली ठाकूरने गायलं होतं. मोनाली हू ठाकूर. इज अ हां, म्हणजे त्या खूप मोठ्या बॉलिवूड मधल्या सिंगर आहेत. येस. त्यांची डेट मिळाली होती आणि गाणं लिहून कोणाकडून घ्यायचं, गुरु ठाकूर बिझी आहेत, संदीप खरेंचा फोन लागत नाही, असं ते सगळं चाललं होतं. मग त्याच्यात निर्माताही मी होतो. त्यामुळे एकीकडनं माझे पार्टनर सांगत होते, "बरं आपल्या बजेटमध्ये बसतील असं बघा, कारण ऑलरेडी मोनाली ठाकूर खूप पैसे घेते." तर मी एका पॉइंटला मी असं मला अजून आठवतंय मी तेव्हा तू माझं संगतीचं शूट करत होतो हो. मालवणीला आणि एका पॉइंटला माझं असं झालं गेलं उडत. काय गाणंच लिहायचं ना. परत एकदा ती दोनदा ती चाल ऐकली पंकजनी केलेली. सुंदर चाल केली होती पंकजनी आणि मग मीच ते बसून लिहिलं गाणं आणि मी ते मला असं वाटलं आधी चॅनलला पण मी पाठवलं जेव्हा, हम्म. तेव्हा मी खाली ह्याचा कवी कोण आहे हे लिहिलं नव्हतं. हो. पण ते त्यांनी पण अप्रूव्ह केलं, पंकजने इनफॅक्ट अप्रूव्ह मला केलं. वाटतं सेटवर आल्यानंतर पण खूप कमी जणांना माहिती होतं हे गाणं तूच लिहिलंयस म्हणून. आणि
नाही नंतर म्हणजे मी ते शक्य काही जणांनी बाकी सांगितलं होतं की अरे सगळं ह्याच्यात सोड. मी माझ्या बायकोला सांगितलं नव्हतं, नंतर खूप चिडली माझ्यावर याच्यावर, की तू गाणं लिहिलंस आणि तू मला सांगितलं नाही. कारण माझ्यासाठी ते म्हणजे तो खिचडी मधला हिमांशू जसं म्हणतो ना, किस्सी को पता नहीं चलेगा. असं होतं ते, की पटकन लिहून ते रेकॉर्ड करा. त्या बाईची डेट मिळालेली आहे आणि ते झालं. सो आय थिंक इफ यू अप्लाय युअरसेल्फ तुम्हाला जमतं. म्हणजे मी अलबत्या गलबत्याचं जसं आ- आनंदने सांगितलं ते खरं, की नाटक उभं राहिलं होतं. आता टायटल ट्रॅक बनवायचंय. बरं कोरिओग्राफर जो होता तो माझ्या डोक्यावर बसायला लागला, की "अहो दादा, मी कोरिओग्राफी कधी करू? गाणंच रेडी नाही." हम्म. आणि माझं असं झालं, की पुन्हा तेच. आता कोणाला सांगूया? आता कोणाला फोन करूया? बरं हे सगळे कवी लोकं खूप बिझी असतात. म्हणजे दे आर आणि म्हणून ते फार ग्रेट आहेत सगळेच. म्हणजे गुरु ठाकूर आहे, संदीप खरे आहे, श्रीरंग गोडबोले आहेत. मग म्हटलं जाऊ दे. आपणच बघू जमतंय का आपल्याला काही. सो त्याच्यानंतर ती गाणी झाली, लिहिली. पण मी अजूनही आय डोंट थिंक आय एम अ व्हेरी ग्रेट सॉन्ग रायटर. हम्म. हे म्हणजे ते भाजी कमी पडली की आई बटाटा टाकते की नाही भाजीत. पण तुझी लेखनाची सुरुवात एकंदरीतच कमी तिथे आम्ही वरनं झाली का काय? म्हणजे तू अभिनेता म्हणून सुरुवात केली होतीस, पण लेखनाची सुरुवात हां, म्हणजे प्रोफेशनली माझं काय झालं होतं, मी एन-एस-डी वरनं जेव्हा आलो हं, 2003 साली. हं, एक तर मी जेव्हा गेलो होतो ना, तेव्हा आपल्याकडे मराठी सीरियल्स अजिबातच नव्हत्या. म्हणजे त्या 13 भागाच्या मालिका तेव्हा बनायच्या. आय गेस दामिनी तेव्हा नुकतीच सुरू झाली होती. हं, मी जेव्हा गेलो एन-एस-डीला तेव्हा. हं. आणि 3 वर्षांनी मी जेव्हा आलो, तेव्हा मराठी मालिका विश्व ही एक पर्यायी इंडस्ट्री म्हणून उभी राहिली. म्हणजे मला हे दृश्य पहिल्यांदा बघायला मिळालं. आम्ही दीनानाथच्या कट्ट्यावर भेटायचो, हं. की मराठी ॲक्टर्स रोज उठून शूटिंगला जातायत. त्यांच्याकडे रोज करायला काम आहे. हे माझ्यासाठी सरप्रायझिंग होतं, कारण तेव्हा त्याच्या आधी आपले बरेचसे ॲक्टर्स हे नाटक करायचे आणि नोकरी करायचे. म्हणजे अगदी मोठमोठे नाटकातले स्टार्स सुद्धा नोकरी सांभाळून नाटक करत होते. त्यावेळेला त्यावेळेला मी ते सगळं दृश्य बघितलं. मग मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली मराठी सीरियल्ससाठी आणि वादळवाट साठीचं जे ऑडिशन मी दिलं. सो आय वॉज सिलेक्टेड. मला माझा रोलही मिळाला आणि सगळं झालं. पण मला असं सांगण्यात आलं, की एक सुबोध भावे नावाचे ॲक्टर आहेत कोणतरी. तर त्यांच्याबरोबर तुमचा ट्रॅक आहे. बरं मी हॉनेस्टली तेव्हा सुबोधला ओळखत नव्हतो. कारण 3 वर्ष मी कंप्लिटली कट ऑफ होतो मुंबईपासून. हं, आणि त्याच्या डेट्स जेव्हा मिळतील तेव्हा तुझा ट्रॅक सुरू होईल. हं. आणि मी रोज वाट बघत बसायचो ह्या सुबोध भावेच्या डेट्स कधी मिळणार. बरं सुबोध त्यावेळेला अवंतिका, या गोजीरवाण्या घरात, जगावेगळी आणि अजून एक अशा 4 सीरियल्स करत होता एका वेळेला. हं. म्हटलं आता हा माणूस 4 सीरियल्स करतोय. बरं सगळीकडे तो दिसायचा. आता हा कधी ह्या वादळवाटला डेट देणार आणि कधी माझा ट्रॅक सुरू होणार, असे माझे जवळ-जवळ आय थिंक एक 6 महिने गेले. आणि बरं वादळवाट ज्यांची पहिली सीरियल होती, त्यांनी असं एक कॉन्ट्रॅक्ट काइंड ऑफ साइन केलं होतं, की आम्ही दुसरं कुठलं काम करणार नाही. हं. त्यामुळे दुसरं काही करता येत नव्हतं. त्यामुळे कास्टिंग पण झालंय, पण काही करता येत नाहीये. अशा ह्याच्यात मी होतो. मला वाटतं ते सुबोध दादामुळेच सुरू झालं ही हो, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे मधली सुबोधला टर्म, की एका वेळेला 4-4 सीरियल करतोय. अरे नाही त्यामुळे तेव्हा लोकं बाकीच्यांना एखादीच एका वेळेला एकच करायची. तेव्हा लोकं करत होते रे. मी तुला खरं सांगू का, तो काळ फार मस्त होता. म्हणजे मी सुद्धा वादळवाट सुरू असताना, वादळवाटच्या बरोबरीने मी पण 1-2 सीरियल्स केलेत त्यावेळेला हं, नंतर. कारण वादळवाट 4-4.5 वर्ष चालली. अ, तेव्हा मी रिकामा बसलो होतो. म्हटलं आता वडिलांकडे आपण बाईकच्या पेट्रोलचे आणि मोबाईलचे पैसे नाही मागू शकत आता. तर काय करूया? त्यातनं ते लिखाणाची सुरुवात झाली. म्हणजे मी तेव्हा असं एक काइंड ऑफ एक इम्प्रोव्हाइज्ड नाटक, सोलो परफॉर्मन्स काइंड ऑफ केला होता. हं, जोकर्स नावाचा. त्याचे काही फार प्रयोग नाही झाले. हं. पण नेमकं ते अभय परांजपेंनी पाहिलं आणि मग त्यांनी ओह! मला विचारलं, की "तू लिहिशील का?" बरं तेव्हाही माझ्या डोक्यात असं होतं, की जोपर्यंत आपला ट्रॅक सुरू होत नाही तोपर्यंत हे करूया. फुल फ्लेज करियर म्हणून हे होईल किंवा ह्याच्यामुळेच मला पुढं जास्त नावलौकिक मिळेल असं तेव्हा स्वप्नात सुद्धा नव्हतं वाटलं मला. पण आय स्टार्टेड एन्जॉयिंग दॅट. आय रिअली स्टार्टेड एन्जॉयिंग दॅट आणि मला सगळ्यात महत्त्वाचं अभय परांजपेंसारखा गुरु मिळाला. हं. माझं 3 वर्षाचं शिक्षण हे एन-एस-डीचं झालं आणि त्याच्यानंतर वादळवाटची 3-3.5 वर्ष हे माझं लिखाणातलं प्रशिक्षण होतं असं मी नेहमी म्हणतो. सो दॅट वॉज तिकडे मला ताकद कळली. रायटरची जी ताकद असते ना, रायटर इज अ व्हेरी पॉवरफुल मेंबर आपल्या या इकोसिस्टमचा आणि बरेच लोकं आजही दुर्दैवाने त्याचं इम्पोर्टन्स अॅक्नॉलेज करत नाहीत.
म्हणजे हे मी पैशाच्या किंवा ह्याच्या बाबतीत नाही म्हणत आहे. असे रायटर्स आहेत ज्यांना व्यवस्थित पैसे मिळतात आणि असे रायटर्स आहेत ज्यांना नाही तितके पैसे मिळतात. पण हे मी जनरल अंडरस्टँडिंगच्या बद्दल म्हणतोय, की तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो ना, की घरामध्ये आपली आई सगळी घरातली कामं करते. वडील बरेचदा बाहेर जाऊन पैसे कमवतात. आई तेही करते आणि घरही सांभाळते. आणि मुलांना त्याची जाणीव असते, की हे आई करतीये. ते रायटर्सच्या बाबतीत होत नाही. डिरेक्टर हा बाप असतो. त्यामुळे तो मोठा होतो, त्याचं नाव मोठं होतं. नेमप्लेटवर त्याचं नाव लागतं. रायटर ही आई असते. ती आपली खपते मागे तिला क्रेडिट कोणीच देत नाही. तू आता बोलता बोलता एनएसडीचा रेफरन्स एक दोनदा तुझ्या बोलण्यात आला आणि एनएसडी बद्दल सगळ्यांनाच एक हे असतं की नक्की काय प्रोसेस असते एनएसडीची आणि खूप कमी जणांना माहिती असतं की नक्की एनएसडी ला काय होतं. तर आता इथे अनुश्री फडणीस यांनी पण विचारलंय की एनएसडी बद्दल जरा सांगा ना. एनएसडीच्या ऑडिशनचा अनुभव ऐकायला आवडेल. अभ्यासक्रम कसा असायचा तिकडे? सगळ्यात पहिली गोष्ट एनएसडी कडे काही जादूची छडी नाहीये, की तुम्ही गेलात आणि असं झालं एक्सपेक्टो पेट्रोनम आणि तुम्ही मस्त ऍक्टर बनून बाहेर आलात. असं असं काही नाही. एनएसडी कडे काय आहे, तर एनएसडी तुम्हाला एकतर खूप वेळ ऑफर करतं. 3 वर्ष आयुष्याची तुम्हाला मिळतात स्वतःला एक्सप्लोर करायला. त्या 3 वर्षात तुम्हाला माझ्या बसच्या बिलाचं काय, म्हणजे बसच्या तिकीटच्या भाड्याचं काय इथपासनं कसलाही विचार करायचा नसतो. कारण एनएसडीचं हॉस्टेल आहे, तुमचं जेवण अमुक-तमुक म्हणजे तुम्हाला जगण्याची जी चिंता असते ना आपल्याला, ती काहीच नाही, झिरो आहे. तुम्हाला 24 तास, 12 महिने, 3 वर्षांसाठी फक्त थिएटरचा विचार करायचा आहे, वाचायचंय, काम करायचंय, एवढंच आहे. आता हा वेळ तुम्ही किती सत्कारणी लावता? एनएसडीची लायब्ररी अप्रतिम आहे. तिथे येणारे टीचर्स काही चांगले आहेत, काही तितके बरे नाहीये. म्हणजे सगळेच टीचर्स काही फार ग्रेट नसतात. म्हणजे मी खूप ऑनेस्टली सांगतो, माझ्या बॅच बरोबर नसीरजी आले होते, अनुपम खेर आले होते. इनफॅक्ट एका सेशनसाठी ओमपुरीही आले होते. ही तिन्ही लोकं आम्हाला मिळाली. नसीरजी इज कन्सिडर्ड टू बी अ ग्रेट ऍक्टिंग टीचर, बट इन माय पर्सनल ओपिनियन, आय वुड रेट Mr. Anupam Kher as a greater teacher than him. I'm not saying Nasirji is bad. No one can say that. पण मला असं वाटतं की अनुपम खेर इज अ मच बेटर टीचर असं मी म्हणेन. म्हणजे मला त्यांचा जो काही फायदा झाला तो. सो असे अनेक टीचर्स येतात. काही परमनंट आहेत, काही व्हिजिटिंग आहेत. आणि 3 वर्ष तुम्ही अनेक नाटकं करता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक नॅशनल, इंटरनॅशनल प्लेज मुंबईतही येण्याच्या आधी दिल्लीमध्ये येतात. आणि त्याचे शोज तुम्हाला एनएसडीचा स्टुडंट असल्यामुळे ऑलमोस्ट बापाचा माल असल्यासारखे बघायला मिळतात. म्हणजे आम्ही आय कार्ड दाखवून फक्त जायचो, तिकीट काय नाही. सो मी खूप गोष्टी पाहिल्या. एक्सपोजर खूप वाढतं. सगळ्यात महत्वाचं एनएसडी काय करते, तर एनएसडी तुम्हाला हे शिकवते की माझं जे डबकं आहे त्याच्या पलीकडे एक खूप मोठा समुद्र आहे. सो दॅट इज द बिगेस्ट अचीवमेंट किंवा बिगेस्ट इनपुट दॅट एनएसडी गिव्स यू. बाकी तुम्ही तिथं काय शिकता, एनएसडी मधनं निघालेले आणि फार बरे नसलेलेही खूप ऍक्टर्स आहेत. आणि एनएसडी न करताही अप्रतिम अभिनय करणारेही खूप ऍक्टर्स आहेत. पण एनएसडी तुम्हाला एक असा चान्स देते, तो जर तुम्हाला घेता आला तर तो तुम्ही नक्की घ्यावा. त्याची जी प्रोसेस आहे, साधारणपणे मार्च महिन्याच्या आसपास जाहिरात येते पेपरमध्ये, आपले मटा, लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडियामध्ये, की एनएसडीचे फॉर्म्स निघणार आहेत. आता तर ऑनलाईनही सगळी ही माहिती मिळते. हे मी तेव्हा पेपर मधले जाहिरात वगैरे मी म्हणजे 1999 सालचं सांगतो सगळं. आता ऑनलाईनच माहिती मिळते. यू कॅन फिल द फॉर्म. पहिलं जे स्कॅनिंग आहे ते तुमच्या फॉर्मवरनच होतं. आणि त्या फॉर्म मध्ये तुम्ही आतापर्यंत काय केलंय आणि त्याच्यात 3 रेकमेंडेशन्स लागतात, की तुमच्या भागातल्या रंगकर्मींनी तुम्हाला रेकमेंड करणं, की हो हा माणूस थिएटर करतो आणि मी याला ओळखतोय खूप वर्ष. आणि मग इंटरव्ह्यू होतो बेसिक, जो आता 5 ठिकाणी होतो. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगलोर आणि गुवाहाटी. आमच्या वेळेला 4च ठिकाणी व्हायचं. गुवाहाटी नव्हतं तेव्हा सेंटर. आणि मग त्या इंटरव्ह्यू मधनं ह्या प्रत्येक सेंटर मधनं आपण लोक सिलेक्ट केली जातात आणि त्यांचं दिल्लीमध्ये 4 दिवसाचं वर्कशॉप होतं, जे फायनल असतं. म्हणजे त्या 4 दिवसाच्या वर्कशॉपच्या नंतर 5व्या दिवशी सकाळी लिस्ट लागते 20 जणांची. आता आय थिंक 23 का 24 जणांची, आता वाढली आहे संख्या. आमच्या वेळेला 20 होती ती.
आता त्या वर्कशॉपचे निकष नेमके काय आहेत हे कोणालाही आजपर्यंत सांगता आलेलं नाहीये. इट इज प्युअरली बेस्ड ऑन परफॉर्मन्स. म्हणजे आणि परफॉर्मन्स नॉट इन द सेन्स की तुम्ही काम किंवा अभिनय कसा करताय. एक तर तुम्ही एखाद्या ग्रुपचा पार्ट होऊन राहू शकता का? कारण तुम्हाला 3 वर्ष एका ग्रुपचा पार्ट होऊन राहायचं असतं. कारण बरोबर. बरीच लोक असतात जी स्वतः खूप ब्रिलियंट असतात, पण ग्रुपमध्ये काम करायचं म्हटलं की त्यांचा प्रॉब्लेम होतो. हं. सो अशा लोकांना मला वाटतं एन-एस-डी थोडं लांब ठेवतं. सो असे अनेक निकष आहेत त्याचे. माझ्या सुदैवाने माझं पहिल्या अटेम्प्टलाच सिलेक्शन झालं. हं. पण त्याची गंमत अशी झाली होती, की माझं तिथे पहिल्या अटेम्प्टला सिलेक्शन झालं, पण इथे मला माझं ग्रॅज्युएशन त्या वर्षात पूर्ण नाही करता आलं. कारण एका पेपरला मी आजारी पडलो. सो माझी जी सीट होती ती रिझर्व्ह ठेवण्यात आली आणि मग मी 2000 साली पुन्हा जॉइन झालो. सो कारण माझं ओरिजिनल सिलेक्शन जे होतं ते 1999 साली झालेलं होतं. सो दॅट इज हाऊ आय लँडेड अप इन एन-एस-डी. बरं एन-एस-डी मध्ये फी नाहीये काहीच. इनफॅक्ट ती एकमेव अशी संस्था असेल जिथे शिकण्यासाठी तुम्हाला पैसे मिळतात. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एच-आर-डी मिनिस्ट्रीचं स्टायपेंड आहे. जे आमच्या वेळेला ₹2000 होतं. आता आय गेस ते 7 का ₹8000 आहे पर महिना. सो तुम्हाला ते पैसे मिळतात. मग त्यातनं तुमची ट्युशन फी वगैरे कट होऊन तुमच्या हाती काही पैसे पडतात. चहा पाण्यासाठी आणि इतर गमतींसाठी. सो आय थिंक जगातलं हे एकमेव इन्स्टिट्यूट असं असेल. म्हणजे आम्ही म्हणायचोच की हम सरकार के दामाद आहे म्हणून. हं. की जिथे तुम्हाला पैसे मिळतात टू गो अँड लर्न. आय थिंक इट्स अ फॅन्टॅस्टिक अपॉर्च्युनिटी इफ वन गेट्स दॅट. बट अगेन आय एम सेइंग तिथे जाऊन त्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्या सगळ्या संधीचं सोनं तुम्ही कसं करता हे याच्यावर सगळा गेम अवलंबून आहे. ते तिथे काहीच नाही करता आलं तर जसे गेलात तसेच बाहेर याल. आता कोणीतरी हा प्रश्न आधी विचारला पण आहे तू बोलत असताना, की तिथे फीज असते का? तर मला वाटतं त्या प्रश्नाचं ऑलरेडी उत्तर मिळालं असेल आणि बऱ्याच जणांना ज्यांना एन-एस-डी बद्दल प्रश्न होते त्यांना उत्तरं मिळाली असतील. पण तुला काय वाटतं चिन्मय दादा, की इतक्या वर्षात अशा संस्थांमधनं किंवा आता ऍक्टिंग इन्स्टिट्यूट्स आहेत अनेक किंवा अशा काही अकॅडमीज आहेत की ज्या क्लेम करतात की आमच्याकडे तुम्ही शिकल्यानंतर आम्ही तुम्हाला काम देऊ किंवा तुम्हाला स्टार बनवू वगैरे. ह्या सगळ्याबद्दल थोडंसं तुला काही सांगावंसं वाटतं? कारण बरेचदा ह्या गोष्टींमुळे कन्फ्युज होणारी अनेक लोक आहेत आणि बिकॉज यू हॅव बीन पार्ट ऑफ सच इन्स्टिट्यूट डज इट रिअली हेल्प? म्हणजे तू म्हटलं तसं तुम्ही कसं त्या संधीचं सोनं करता हे तुमच्या हातात आहे. पण आपण एखाद्या संस्थेतनं आलोय म्हणून आपलं सगळं आता करून झालंय आणि आता आपल्याला इथून पुढे सगळं सोपं होणार आहे आपला प्रवास, असा गैरसमज बरेचदा बऱ्याच जणांमध्ये दिसतो. तर त्याबद्दल काय हे सांगेल? बघ जे आम्ही तुम्हाला शिकवू असं म्हणतायत, ओके, नॉट अ प्रॉब्लेम. शिकवा. जे म्हणतात आम्ही तुम्हाला स्टार बनवू ते फ्रॉड आहेत. जर तुमचे वडील यश चोप्रा किंवा धर्मेंद्र किंवा राकेश रोशन असतील तर तेच तुम्हाला स्टार बनवू शकतात. तुम्हाला कुठलीही संस्था स्टार नाही बनवू शकत. तुम्हाला ते शिकवू शकतात ऑफकोर्स. म्हणजे आजही आपल्याकडे अनेक संस्था आहेत जिथे अपार्ट फ्रॉम एन-एस-डी चांगलं ट्रेनिंग दिलं जातं. जे काही त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे. ललित कला केंद्र आहे आपल्याकडे. मुंबई युनिव्हर्सिटीचा कोर्स आहे. काही प्रायव्हेट कोर्सेस आता अनेक लोकांचे सुरू झालेले आहेत. सो शिकवतो पर्यंत ठीक आहे. पण तुम्ही आलात की आम्ही तुम्हाला मालिकेत काम करायची संधी देऊ, तुम्हाला स्टार बनवू. हे सगळं फ्रॉड आहे. असं काही नसतं. कारण आजपर्यंत माझ्या पाहण्यात तरी असं कोणीही आलेलं नाहीये, की जो बिकॉज ही इज अ पार्ट ऑफ दिस इन्स्टिट्यूट म्हणूनच त्याला काम मिळालं. मी काम म्हणतोय म्हणजे चांगला रोल. पार्टीमध्ये 50 लोक उभे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही उभे आहात. ग्लोरिफाईड ज्युनियर आर्टिस्टचं काम नाही म्हणत आहे. एक रोल. 4 ओळी बोलण्याचा एक रोल. सो तो तेव्हाच मिळू शकतो जेव्हा त्या 4 ओळी तुम्हाला नीट बोलता येतील. मग त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या संस्थेचे आहात, कुठून आलेले आहात, तुम्ही नॅशनल स्कॉलर आहात का तुम्ही गल्लीतल्या गणेशोत्सव स्पर्धेतले विजेते आहात, ह्याचे हे कोणीही बघत नाही. तिथे तुमचं काम आणि तुमचं ऑडिशन मॅटर करतं फक्त. म्हणजे गमतीचा भाग असा आहे ना, की एन-एस-डी पास आउट झाल्यानंतर जेव्हा आपण मार्केटमध्ये येतो ऑडिशन वगैरे द्यायला, तेव्हा आपण सगळे एका लेव्हलला असतो. तेव्हा असं काही नसतं, की अच्छा ही एन-एस-डी काय का? मग चला ये बाबा तुला तुझं ऑडिशन आधी घेतो वगैरे. काहीही नसतं असं. आणि दुसरी गोष्ट अशी एन-एस-डी सारख्या संस्थेत शिकून सुद्धा मला सगळं काही आलंय हे म्हणण्याची आजपर्यंत माझी तरी प्राज्ञा कधी झालेली नाहीये, हॉनेस्टली स्पीकिंग. कारण
म्हणजे जसं मी तुला सांगतो ना, मी जेव्हा पहिल्यांदा कॅमेरा फेस केला, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की NSD ने आपल्याला कॅमेरा कसा फेस करायचं हे शिकवलंच नाही कधी. कारण तिथे सगळं ट्रेनिंग हे नाटकाचं ट्रेनिंग. आणि ते मला शिकवणारे जे माझे गुरु होते ते सगळेच खूप वेगळे होते. म्हणजे सुबोध होता, तो माझा को-ॲक्टर होता त्यावेळेला. सुबोधने खूप मदत केली मला त्या काळात. आमचे कॅमेरामन होते नरेश देसाई. आज नाही आहेत नरेश दादा. पण वादळवाटचे ते कॅमेरामन होते. कॅमेरा आणि ॲक्टरने आपापसात मैत्री कशी करावी ह्याचं हे जर मला कोणी शिकवलं असेल तर ते मला त्या माणसाने. अँड आय एम ह्युजली इंडेटेड टू हिम. की आज मी जर कॅमेरा बरोबर कम्फर्टेबली वावरू शकतो तर त्याचं खूप क्रेडिट नरेश दादांना जातं. सो असे गुरु सापडत राहतात. मला आत्ता सुद्धा म्हणजे आपलं मीडियम खूप प्रवाही आहे रे. एकदा शिकून मला आलं असं जो म्हणतो ना, तो संपतो. त्याचं काही नाही होऊ शकत. आता मीडियमकडे आपण आलो. म्हणजे आता NSD सोडून आपण मीडियम्स बद्दल बोलूया की नाटक, टेलिव्हिजन आणि चित्रपट आणि आता वेब सिरीज ह्या चारही माध्यमांवरती काम करण्याची प्रोसेस वेगवेगळी आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे तुम्ही नाटकात उत्तम असाल पण तुम्ही टेलिव्हिजनवर तितक्याच इफेक्टिव्हली काम करू शकता असं नाही, किंवा तुम्ही खूप उत्तम टेलिव्हिजनवरती काम करू शकत असाल त्या कॅमेराच्या क्लोज आणि मिड शॉट्स आणि वाईड शॉट्सला वगैरे, पण तुम्हाला नाटकात तसं तंत्र कुठलंच अवलंबता येत नाही. दिग्दर्शकाच्या हातात चित्रपटाचं माध्यम असतं. सो अशा वेळेला काय नक्की करायचं, म्हणजे कशा पद्धतीने ह्या तिन्ही माध्यमांकडे सेपरेटली बघायचं? कारण बरेच जण त्याच्यात गल्लत करतात आणि मग म्हणतात अरे मी एवढं उत्तम नाटक करतो आणि ह्या लोकांना माझी किंमत नाही, किंवा इन जनरल अशा पद्धतीने बरेचदा कन्फ्युजन तयार होतं की माध्यमांचं सेपरेशन कसं करायचं. मला असं वाटतं ते आता तुम्हाला करता यायला हवं. म्हणजे आपण हे बघ मी समजा जनरलाइज्ड एक म्हणलं की मला ड्रायव्हिंग येतं. तर मला नेमकं काय ड्राईव्ह करता येतं? मला 4 व्हीलर चालवता येते का मला 2 व्हीलर चालवता येते? मला गिअर्ड गाडी चालवता येते का नॉन गिअर्ड गाडी चालवता येते? हा एक त्यातला फरक आहे ना, सेपरेशन आहे ना, हे तसंच आहे. म्हणजे मला ऍक्टिंग येते हे एक जनरलाइज टर्म आहे. पण जसं तू म्हणालास, अनेक असे ऍक्टर्स आहेत ज्यांनी आपलं करिअर सुरूच फिल्मपासून केलं. मी तुला एक गंमत सांगतो. आम्ही NSD सेकंड इयरला असताना भारत रंग महोत्सव नावाचा एक खूप मोठा फेस्टिवल NSD मध्ये दरवर्षी होतो. आणि त्या वर्षीच्या भारत रंग महोत्सवात कर्णभारम नावाचं एक नाटक, संस्कृत नाटक आहे जुनं, ते झालं होतं. आणि त्याच्यात कर्णाची भूमिका मोहनलालने केली होती. ओके. आणि आम्ही अलोट गर्दी, म्हणजे कमानी थिएटर जे दिल्लीतलं सगळ्यात मोठं थिएटर आहे, त्याची कपॅसिटी म्हणजे 1200-1500 ची कपॅसिटी आहे. ते हाऊस पॅक त्यांना एक शो वाढवावा लागला कारण मोहनलालचं नाव होतं. पण जेव्हा आम्ही शोला गेलो आणि आम्ही शो बघू लागलो, जेव्हा पहिल्याच प्रयोगाला आम्ही बसलो होतो जाऊन, मला आठवतं मी आईल मध्ये बसलो होतो. कारण तिकीट आम्हाला NSD वाल्यांना तिकीट बिकीट काही नसतात, जिथे जागा मिळेल तिथे बसा. तर ते एक साधारण 1 तास 40 मिनिटाचं नाटक होतं आणि मोहनलाल पहिले जवळजवळ एक 15 ते 12 मिनिटं इतके टेंटेटिव्ह होते की असं वाटायला लागलं की अरे हे तेच द ग्रेट मोहनलाल आहेत का, ज्यांना इतकी नॅशनल अवॉर्ड आहेत, अमुक आहे तमुक आहे. अर्थात ते मोहनलाल होते म्हणून त्यांनी नंतर अख्खा तो प्रयोग ताब्यात घेतला आणि अप्रतिम काम केलं वगैरे. पण तेव्हा ज्याच्यानंतर आम्ही त्यांना भेटलो आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ज्या माणसाने जवळजवळ 250-300 फिल्म्स केलेत, तो आयुष्यात पहिल्यांदा नाटकात काम करत होता. तो लाईव्ह ऑडियन्स समोर स्टेजवर ही वॉज ऍक्टिंग फॉर द फर्स्ट टाइम. त्यांनी कधीच थिएटर केलेलं नव्हतं. सो मोहनलाल सारखा ऍक्टर म्हणजे आपल्या देशामध्ये ऍक्टिंगची जी एपिटमी मानली जाते, त्याच्यात जे पहिल्या 5 जी नावं येतात त्याच्यामध्ये मोहनलाल सरांचं नाव आहे. जर असा ऍक्टर मीडियम बदलल्यानंतर थोडा टेंटेटिव्ह होऊ शकतो, तर मला असं वाटतं हे कोणाबरोबरही होऊ शकतं. त्यामुळे नाटक हे असं मीडियम आहे जिथे तुम्हाला काहीच लपवता येत नाही. तुम्ही एकदा स्टेजवर गेलात की तुमचं सगळं प्रेक्षकांसमोर असतं. टेलिव्हिजन मध्ये म्हणजे बरेचदा आपण सिरियल्स करताना असं होतं ना की काय क्लोज आहे ना माझा, मग चल ना आता पॅन्ट नाही बदलत मी, ये ना. असं नाटकात नाही करता येत तुम्हाला. नाटकात तुम्ही जे आहात पूर्ण आहात. टेलिव्हिजन मध्ये तुमचे क्लोजेस जास्त मॅटर करतात कारण टेलिव्हिजन मुख्यत्वे क्लोजअपचं मीडियम. फिल्म मध्ये तुम्हाला चांगले रोल्स मिळवण्यासाठी आणि फिल्म मध्ये तुम्हाला इफेक्टिव्हली अनेक वर्षांचं करिअर करण्यासाठी निव्वळ ऍक्टिंग
व्यतिरिक्त आणखीन बऱ्याचशा गोष्टी याव्या लागतात. म्हणजे उद्या कोरिओग्राफर आला आणि त्याला काही डान्स कोरिओग्राफ करायचंय किंवा फाईट कोरिओग्राफी जेव्हा करायची आहे, तेव्हा तुम्हाला त्याही गोष्टींबरोबर थोडंसं अवेअर असावं लागतं. तुम्ही नाही म्हणू शकत, "नाही, नाही, मी ग्रेट ऍक्टर आहे. फायटिंग बिटिंग मला येत नाही." म्हणजे फाईट मास्टर्स आणि कोरिओग्राफर्स हे ऍक्टर्स जे म्हणतात ना, मी ऍक्टर आहोत. त्यांच्याकडे ज्या दयनीय दृष्टीने बघतात ना, त्यांना जमत नाही. आहाहा! माझा तर फार मनोरंजनाचा विषय आहे तो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या मीडियमच्या हिशोबाने यायला लागतात. आता मी तुला सांगतो, आपण म्हणतोय टेलिव्हिजन, फिल्म्स, वेब सीरीज. देअर इज वन मोर मीडियम जे गेल्या काही वर्षात इतकं ग्रो झालंय. ते आहे TikTok. TikTok इज अनदर मीडियम आणि आज TikTokचे स्टार्स आहेत. TikTok ही एक वेगळी इंडस्ट्री झालेली आहे. आय कॅनॉट डू दॅट. मला नाही जमणार करायला. म्हणजे आजपर्यंत मी कधी प्रयत्नही मी केलेला सुद्धा नाही. मी घाबरतो पण टिकटॉकला. पण जे लोक ते करतात किंवा ज्यांना ते जमतं, त्यांना मी कमी लेखणं चुकीचं आहे. बरोबर. इट्स लाईक सेइंग मला घोडा चालवता येत नाही म्हणून घोडा वाईट आहे. मला हे म्हणायला पाहिजे की मला घोडा चालवता येत नाही. हा घोडा मी नाही चालवू शकत. मी बैल हाकतो, मी गाडीवर बसतो, मी सायकल चालवतो. मला घोडा नाही चालवता. Correct. सो आय थिंक प्रत्येक मीडियमचं वेगळ्या वेगळ्या डिमांड्स आहेत. जसं आता आपण क्रिकेटमध्ये पण आपण बघतो ना, T20 वेगळं, टेस्ट मॅच वेगळी, वन डे मॅच वेगळी. हे तसंच आहे. आणि तुम्हाला ते जमण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही मीडियमला कमी लेखून चालणार नाही. आणि जसं अनेक फिल्मवाले म्हणतात, थिएटर के लोग है यार. अरे थिएटर के लोग है म्हणजे काय? आम्ही अभिमानाने सांगतो थिएटर के लोग है. किंवा उलटही होतं की थिएटरवाले म्हणतात, अरे सिरियल करणार आहे यार. सो ते ज्या दिवशी आपण मनातनं काढून टाकू ना, त्या दिवशी आपण सॉर्टेड होतो. मला वाटतं सिरियल कडे बरेचदा आपण आपल्याकडे सेकंडरी माध्यम म्हणून सुद्धा बघतात की अरे टेलिव्हिजनच केलंय ना एवढं काय, किंवा टेलिव्हिजन बाबतीत तर मला पर्सनली असं वाटतं की सगळीच माध्यमं, जसं आता तू म्हणालास की दुसऱ्या कुठल्याही माध्यमाला आपल्याला कमी लेखून चालणार नाही. पण आपण गप्पा मारत असताना अनेक लोक अजून जॉईन झालेली आहेत, तर त्यांच्या काही कमेंट्स मी फक्त मध्ये घेतो. केदार सुपरकर यांचा प्रश्न आहे की एकांकिकावाल्यांना काय सांगाल? बऱ्याच जणांना एक एकांकिका केली तर ऑस्कर मिळाल्यासारखं वाटतं. पर्सनल राग आहे तुमचा. एकांकिका मी ऑनेस्टली सांगू का, मी इंटर कॉलेजिएट एकांकिका खूप कमी केल्या. म्हणजे मी केल्या कॉलेजमध्ये असताना आणि इनफॅक्ट तिथनंच सुरुवात झाली माझी सगळ्या प्रवासाची. डहाणूकर कॉलेजमध्ये मी होतो त्यामुळं एकांकिकांमध्ये मी केलंच काम. पण मला नेहमी असं वाटतं की एकांकिका म्हणजे एस्पेशली इंटर कॉलेजिएट एकांकिका, तुम्ही कॉलेजची 5 वर्ष संपली की ते थांबवलं पाहिजे. काय होतं, अनेक लोक कारण त्याला एक ग्लॅमर आहे. INT किंवा आपण सवाई वगैरे बघायला गेलो, तर त्या रात्रीचा जो स्टार असतो, तो स्टार असतो. पण तो त्याच रात्रीचा स्टार असतो फक्त. तुम्ही 3 दिवसांनी जर विचारलं, अरे ह्यावेळेला INTचा बेस्ट ऍक्टर कोण होता? तर साधारणपणे 100 70 लोकांना ते सांगता येत नाही. सो मला असं वाटतं की एकांकिका हे शिकण्यासाठी लॅबोरेटरी प्रोसेससाठी सगळ्यात उत्तम माध्यम आहे. बट ती म्हणजे आपण असं म्हणू ना की ती मॉन्टेसरी आहे. तुम्ही मॉन्टेसरीमध्ये कितीही पूर्ण मार्काने पास झालात तरी तुम्ही आयुष्यभर मॉन्टेसरीत नाही राहू शकत. यू हॅव टू ग्रॅज्युएट टू द नेक्स्ट लेवल. सो इट इज अ व्हेरी इफेक्टिव्ह मीडियम. म्हणजे आज कधी कधी आम्ही मिस करतो की एकांकिका करायला मिळत नाही त्या स्पिरिटने, जेव्हा प्रेक्षक म्हणून किंवा परीक्षक म्हणून बघायला जातो तेव्हा. पण मला असं वाटतं की जे करिअर म्हणून इथे बघतायत त्यांनी लवकरात लवकर एकांकिका आणि एस्पेशली एकांकिकांशी असोसिएटेड जे एक तात्पुरतं ग्लॅमर आहे त्याच्यातनं लवकरात लवकर बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि तुम्ही भलेही अगदी सवाई अभिनेता किंवा सवाई अभिनेत्री जरी झालात तरी इट इज जस्ट द बिगिनिंग ऑफ युअर करिअर. इट इज नॉट इट इज युअर नो वेअर. इट इज जस्ट द बिगिनिंग. त्याच्यापेक्षा खूप मोठा समुद्र पुढे आहे. प्रसाद ओक आलेले आहेत आणि ते म्हणतात वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड ऑलराऊंडर वी हॅव इज चिन्मय मांडलेकर. प्रसाद ओक नमस्कार. हेमंत डोमे विचारतायत लॉकडाऊन नंतर कुठे फिरायला जाणार आहात? तो त्याचा आणि माझा एकत्र एक प्लॅन ठरलेला आहे. तो मी तुम्हाला इथे नाही सांगू शकत.
समृद्धी अहिरे विचारताय टिकटॉक वर्सेस ऍक्टिंग. प्रश्न नाही कळला. नाही, हे बघा, वर्सेस वगैरे काही नाहीये. जे टिकटॉक करतात एन्जॉय, म्हणजे माझं काहीच त्याच्यावर आक्षेप नाही, म्हणणं नाही. हा, पण माझा आक्षेप फक्त इतकाच आहे, कधी कधी लोक ऑडिशन म्हणून टिकटॉकचे व्हिडिओज पाठवतात. ते चूक आहे. कारण तुम्ही जर कुठंतरी तुम्हाला टेलिव्हिजनवर किंवा फिल्म मध्ये काम करायचं असेल, तर तुम्ही काय बोलता, तुमचं नरडं कसं आहे, हे फार महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा टिकटॉक करता तर ते कळत नाही. सो टिकटॉक इज नॉट ऑडिशन. टिकटॉक हे एक गमतीदार ऍप आहे आणि आता ती एक जवळजवळ एक स्मॉल स्केल इंडस्ट्री झालेली आहे. आणि ते जे लोक ते करतायत फॅब्युलस, म्हणजे माझं काहीच त्याच्याबद्दल म्हणणंच नाही. इट इज गुड. पण टिकटॉक इज नॉट, प्लीज डोंट सेंड टिकटॉक व्हिडिओज एज ऑडिशन्स. एवढंच सांगेन. मुग्धा परांजपेचा एक प्रश्न आहे, जी मला वाटतंय गेली काही वर्ष मालिकांमध्ये सुद्धा कामं करते. तिचं म्हणणं आहे की मला पण सेम असंच वाटतं सुयश, लाईक यू मेन्शन, की सिरियल वाल्यांना अतिशय तुच्छ समजलं जातं, एस्पेशली वेन कन्सिडरिंग फॉर फिल्म ऑडिशन. आय डोंट अंडरस्टँड वाय. वेल, वाय हे आपण, म्हणजे हे मला असं वाटतं, ही आहे ना थोडीशी संकुचित मनोवृत्ती आहे लोकांची, की अरे सिरियल वाला आहे. किंवा मला एकदा आठवतंय, मी मुकेश छाबराच्या ह्याला गेलो होतो कास्टिंगसाठी. आय थिंक ह्याच कास्टिंग चाललं होतं, भावेश जोशीचं, आणि मी बसलो होतो तिकडे. बरं, मुकेशला मी खूप, मी NSD ला असताना मुकेशही तेव्हा TI कंपनीमध्ये काम करायचा. सो आम्ही बोलत होतो दोघं, आणि तेवढ्यात एक मुलगा आला, असा नवीन पंजाबी कोणतरी मस्त डोले शोलेवाला, आणि त्याला सांगितलं, हा बोल के दिखाओ कुछ. कोणतरी असिस्टंट होता मुकेशचा, आणि त्याने तो बोलता बोलता बिचारा एवढंच म्हणाला की आय विल बी व्हेरी हॅपी इफ यू कॅन कास्ट मी इन सम फिल्म और सम टीवी शो. तो इतका चिडला, मुकेशचा असिस्टंट, हम टीवी शो की कास्टिंग नहीं करते, यहाँ सिर्फ फिल्म और वेब सिरीज की कास्टिंग होती है वगैरे वगैरे. खूप त्याला बोलला तो बिचाऱ्याला, आणि मग तो मुलगा गेला सॉरी म्हणून वगैरे. तर नंतर मी त्या असिस्टंटला विचारलं, जो माझा मित्र झाला होता, कारण मी तेव्हा अनेक वेळा ऑडिशनला गेलो. म्हटलं, अरे तो एवढंच म्हणाला, तर एवढं काय तुला चिडायला झालं? नहीं, टेलीविजन क्या होता है, टेलीविजन इज सच अ दिस थिंग, टेलीविजन की कास्टिंग कौन करता है इधर. आणि नंतर काही दिवसांनी, आय थिंक आता 1-2 महिन्यापूर्वी, हा लॉकडाऊन सुरू व्हायच्या काही दिवस आधी, मला मुकेशच्याच कंपनीतनं फोन आला, सर हम एक स्टार प्लस के शो की कास्टिंग कर रहे हैं, आप ऑडिशन दोगे? म्हटलं, अरे भाई अब क्या हो गया? सो माझं असं म्हणणं आहे की बाबा, कोणालाही कमी लेखू नका. लाईफ इज अ बिच, अँड यू नेव्हर नो हाऊ शी गेट्स यू. आता बघ ना, लॉकडाऊन आणि हा जो एकूण सगळा काळ आलेला आहे, ह्याच्यातनं एंटरटेनमेंट क्षेत्राला सगळ्यात आधी जर कोण बाहेर काढणार आहे, तर ते टेलिव्हिजन. आणि ही फॅक्ट आहे. येस, प्रत्येक मीडियमचे प्लसेस आणि मायनसेस असतात ना. टेलिव्हिजनचेही मायनसेस आहेत. टेलिव्हिजन हे खूप मार्केट ड्रिव्हन आहे, कारण टेलिव्हिजनमध्ये जे नंबर्स येतात त्याच्यावर तुम्हाला हे किती बघितलं जातंय किंवा किती नाही बघितलं जातंय हे कळतं. टेलिव्हिजन चॅनल्सचा मेन रेव्हेन्यू ऍड्स मधनं येतो. आपल्याला असं वाटतं की मालिकांच्या मध्ये जाहिराती असतात. माझं नेहमी उलटं म्हणणं आहे, चॅनल्सना जाहिराती दाखवायच्याच असतात, कारण त्यांना पैसा मिळतो त्यातनं. नुसत्या जाहिराती का दाखवायच्या? म्हणून ते तुमचं मनोरंजन करण्यासाठी मध्ये मध्ये मालिका. मी इनफॅक्ट तुला हा प्रश्न विचारणार होतो की अनेक वेळेला आपल्या मालिकांमध्ये खूप जाहिराती येतात, तर तेव्हा फ्लो मेंटेन करायला काय करतोस तू लेखनामध्ये, किंवा इन जनरल क्राफ्ट वाईज कसं ह्याबद्दल एक बॅलन्स आउट करायचं? कारण लिंकच तुटते प्रेक्षकांची अनेकदा, आणि काही मालिका आपल्याकडे खूप ड्रामा ओरिएंटेड आहेत, सब्जेक्ट ओरिएंटेड आहेत, सगळ्याच काय म्हणतात एपिसोडिक नाहीयेत किंवा कॉमेडी जॉनरच्या नाहीयेत. काही यांना लिंक महत्वाची असते, तर त्यावेळेला आपण काय करायचं? सी, कारण काय ना, एकतर आम्ही जो लिहितो एपिसोड कागदावर, तो तसाच्या तसा, म्हणजे त्याच क्रमाने किंवा त्याच ड्युरेशनने टेलिव्हिजनवर दिसेल असं होत नाही. पुढे मागे होतं, कधी कधी शूट करताना सीन मोठा होतो, लहान होतो. सो कमर्शियल ब्रेक्सचं तुम्ही खरंच काही करू शकत नाही. म्हणजे आता, आणि मला असं वाटतंय ना की जसं आपण म्हणतो ना, बेगॉन पूर्वी मारायचे डासांसाठी आणि ठिकाणांसाठी,
आणि मग हळूहळू सगळे एक डासांची आणि ढेकणांची पिढी इम्युन झाली त्याला. आता बेगॉनने ढेकूण मरत नाही. आता तसं आहे. आताच्या प्रेक्षकाचं त्याला ती सवय झाली आहे. आता त्याला फरक नाही पडत. ही हॅज लर्न टू कीप हिज लिंक इफ इट इज रिअली इंटरेस्टिंग. हा, क्रॅपच तुम्ही काहीतरी दाखवत असाल तर मग काय प्रश्न मिटला. मग आता काय तुम्ही काही करा. पण कमर्शियल ब्रेक्स जे येतात मध्ये मध्ये त्याची ही गणितं ठरलेली आहेत, ते किती वेळाचे असावेत किंवा काय. पण मला असं वाटतं की त्याच्यावरच तर चालू आहे सगळं. म्हणजे ते जर त्या जाहिराती जर नसतील तर उद्या चॅनल्स नसतील तर मालिका नसतील. सो आणि प्रेक्षक सुद्धा ते रिसीव्ह करूनच मालिका बघतात असं मला वाटतं. आणि आता तर तुमची ऍप्स सगळी आलेली आहेत, तुम्हाला अनहिंडर्ड बरेचदा मालिका बघता येते ऍप्सवर. तर ते एक नवीन माध्यम आलंय हळूहळू. तू कुठल्या माध्यमात जास्त रमतोस? सगळ्या. सांगू का मी सुयश, हे सगळ्यांना खूप प्रोजेक्ट वर अवलंबून आहे. म्हणजे मी टेलिव्हिजन बद्दल बोलतो आधी. टेलिव्हिजन बद्दल अनेक लोक असं म्हणतात की चॅनल खूप हावी होतं, लेखकाला स्वातंत्र्य नसतं, ऍक्टर्सना इन्सेन वर्किंग आवर्स असतात आणि सगळंच खूप वाईट असतं. ह्यातलं मी असं म्हणेन की थोडंसं खरं आहे, ह्याच्यातलं सगळंच खरं नाही. मला आजपर्यंत मी 2003 सालापासून आता काम करतोय, 17 वर्षाच्या काळात मला आठवत नाहीये की मला चॅनलकडनं फार ह्युमिलिएटिंग अनुभव कधी आलेला. डिफरन्सेस ऑफ ओपिनियन सगळ्यांचे होतात. कारण शेवटी त्यांना पण रिझल्ट हवा असतो, आपल्यालाही रिझल्ट हवा असतो. आणि जिथं डिफरन्स ऑफ ओपिनियन होतो किंवा जिथं काम करण्याची पद्धत आपली तुझी आणि माझी मॅच होत नाहीये, तिथे आपण एकमेकांचा रिस्पेक्ट ठेवून वेगळे वेगळे होऊ शकतो. म्हणजे आजपर्यंत असे काही चॅनल्स आहेत ज्यांच्या बरोबर मी नाही काम केलं अनेक वर्षात. माझं त्यांच्याशी काहीच भांडण नाहीये. इनफॅक्ट माझं म्हणणं एवढंच आहे की तिथं काम करण्याची जी त्यांची पद्धत आहे आणि जी माझी पद्धत आहे ती मॅच नाही होत. आणि ते मॅच होत नसताना जर मी तिथं काम करायचा प्रयत्न केला तर माझ्या हातून तितकं बरं लिखाण होऊ शकत नाही. जिथं मॅच होतीये तिथं जर मी काम केलं तर आय कॅन गिव्ह बेटर रिझल्ट. बरं, टेलिव्हिजन हे इतकं प्रवाही माध्यम आहे की टेलिव्हिजनचा ट्रेंड साधारण दर 6 महिन्यानंतर बदलतो. मला असं वाटतं की नाटक, टेलिव्हिजन आणि सिनेमा या 3 मध्ये टेलिव्हिजन हे सगळ्यात डायनॅमिक मीडियम. आजपासून वर्षभरापूर्वी जशा टेलिव्हिजन सिरियल्स लिहिल्या जात होत्या तशा आजपासून वर्षभरानंतर लिहिल्या जात नाहीत. त्याची टेस्ट आता कदाचित तुम्हाला बाहेरून तुम्ही म्हणाल की तसंच होतं की आधी पण त्याच्यात सिरियल होतं, आताही तसंच आहे, वेगळं काय याच्यामध्ये. पण जर तुम्ही नीट बघितलं तर अनेक गोष्टी बदललेल्या आहेत. स्टोरी टेलिंग बदललेलं आहे. म्हणजे वादळवाटच्या वेळेला मी तुला सांगतो, मी आणि सुबोध आम्ही 4.5 वर्षांमध्ये वादळवाटच्या मी स्वतः आय थिंक 4.5 वर्षांमध्ये 68 का 67 दिवस शूटिंग केलं. आणि सुबोधने माझ्याही पेक्षा कमी. पण तरी सुद्धा आम्ही तेव्हा त्या मालिकेत प्रॉमिनंट दिसत होतो. कारण आम्ही महिन्यातनं 1 दिवस शूटिंग करायचो दोघं फक्त. 1 किंवा 2 दिवस, कधी कधी 4-5 दिवस. सो तो काळ वेगळा होता की मालिकेतली प्रमुख पात्र येऊन फक्त, कारण अनेक ट्रॅक्स असायचे. आता तसं नाहीये. आता तुम्ही खूप फोकस गोष्ट सांगता. कदाचित उद्या परत हा ट्रेंड बदलेल. सो हे ट्रेंड्स बदलत राहतात मालिकांमध्ये. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की मालिका जर तुम्हाला लिहित राहायच्या असतील तर तुम्हाला एक प्री कन्सिव्ड फिक्स्ड नोशन घेऊन चालत नाही. चॅनलवाले सुद्धा म्हणजे ते प्रवाही पण सगळीकडेच आहे. बरेचदा एका चॅनलमध्ये काम करणारा माणूस आज इथे असतो, तोच उद्या उठून रायव्हल चॅनलमध्ये जातो. यु नो, सो इट इज अ व्हेरी डिफरंट अँड अ व्हेरी डायनॅमिक मीडियम. आणि प्रत्येक चॅनलचा एक डीएनए आहे. तुम्ही जर आपल्याकडे 3 प्रमुख चॅनल्स आहेत, आता सोनी पण आलेलं आहे. प्रत्येकाचा एक डीएनए आहे जो वर्षानुवर्ष त्याच पद्धतीचं प्रोग्रामिंग बघून त्यांचा एक डीएनए आहे आणि ते त्या पद्धतीचं प्रोग्रामिंग करतात. तुम्ही ते अंडरस्टँड करून जर त्यांच्याबरोबर काम करू शकलात तर इट इज वेल अँड गुड. आय डोंट थिंक आय हॅव मेड एनी एनिमीज इन पास्ट 17 years. आणि मला ह्या मीडियम साठी जी माणसं काम करतात, चॅनल हेड्स पासून ते
अगदी ईपीज वगैरे सगळे ह्यांच्याबद्दल प्रचंड रिस्पेक्ट आहे या लोकांबद्दल. कारण म्हणजे आपण म्हणतो ना पोलिसांबद्दल आपण म्हणतो ना शेवटी पोलीस पण माणूस आहे. त्यालाही त्याचं घर आहे, त्यालाही त्याचं भावना आहेत. ते तसंच आहे. जे ईपीज आहेत, चॅनल हेड्स आहेत, ते बरेचदा मॉकरी आणि डिस्डेनचा विषय असतात लोकांसाठी. अनेक ऍक्टर्स, अनेक रायटर्स, अनेक डिरेक्टर्स की चॅनलवाल्यांना काही कळत नाही. माझा याच्यावर विश्वास नाहीये. मला असं वाटतं की त्यांना काहीतरी कळतं. दे डू समथिंग राइट म्हणून आज इतकी करोडो लोक त्या मालिका बघतात. सो आणि थिएटर आणि फिल्म तर काय थिएटर आपल्याला आवडतं म्हणजे कुठलाही ऍक्टर ज्याला म्हणजे आजच आम्ही तो व्हिडिओ जो सगळा शेअर केलेला आहे रंगकर्मींनी केलेला. आय गॉट रिअली इमोशनल मी जेव्हा काल तो व्हिडिओ पाहिला आज पहाटे की आता तिसरी बेल कधी वाजेल आणि कधी तो रिस्पॉन्स मिळेल माहित नाहीये. कदाचित 1 वर्ष लागेल नाटकं सुरू व्हायला पुन्हा एकदा. आय रिअली मिस दॅट. आणि फिल्म्स ह्या तुम्हाला अमर करतात. म्हणजे आता लॉकडाऊन मध्ये माझ्या मुलीने परवा बसून अशोक कुमारचा महल नावाचा सिनेमा पाहिला. 1949 मधला पिक्चर आहे तो. आणि तिच्या जन्माच्या 60 वर्षांपेक्षाही जास्त काळ लोटलेला आहे. बट स्टील शी कॅन सी दॅट फिल्म. ही फिल्मची ताकद आहे. सो ही सगळी मीडियम्स उत्तम आहेत. वेब सिरीज हे एक आता फिल्म आणि टेलिव्हिजनच्या हायब्रिड मधनं निर्माण झालेलं एक वेब सिरीजचं माध्यम आहे. जसं मी म्हटलं टिकटॉक आहे आता. स्टँडअप लोक करतात. दीज आर ऑल वंडरफुल मीडियम. त्यातलं मला काय करता येतं हे जास्त महत्वाचं आहे. आणि जे मला नाही करता येत ते वाईट किंवा ते मी जसं मगाशी म्हटलं ना मला घोड्यावर बसता येत नाही. हा घोड्याचा प्रॉब्लेम नाही, हा माझा प्रॉब्लेम. हर्षदा खानविलकर असं म्हणते मल्टीटास्कर आय एम प्राऊड ऑफ यू ऑलवेज. कल्याणी बाठारे जॉईन झाली आहे आणि ती विचारते चिन्मय व्हॉट डू यू आयडेंटिफाय युअर सेल्फ विथ द मोस्ट रायटर डिरेक्टर ऑर ऍक्टर आणि तू कोणत्या माध्यमात जास्त रमतोस हा प्रश्न आपण घेतला. किती वेळा कल्याणी हाच प्रश्न मला आयुष्यभर विचारते. सगळ्यात आधी दादा हर्षदा ताई हॅलो हाऊ आर यू. हर्षदा ताईला मी ताई कधीच म्हणत नाही, तिला मी नेहमी दादा म्हणतो. ती दादा. कल्याणीच्या प्रश्नाचं उत्तर तेच आहे की असं काही नाहीये. इट इज व्हेरी प्रोजेक्ट स्पेसिफिक. म्हणजे काही प्रोजेक्ट असतात जे मी लिहिलेले आहेत. मला कधीच वाटलं नाही की आपण याच्यात काम करावं किंवा आपण हे डिरेक्ट करावं. मी ते रायटर म्हणून ती प्रोसेस खूप एन्जॉय केली. काही प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यात मी काम केलंय. जसं मी तू माझं सांगत ही सिरियल 4 वर्ष केली. आणि मला कधीही वाटलं नाही की आपण ह्याच्यात लेखक म्हणून इन्व्हॉल्व्ह व्हावं किंवा आपण काही याच्यात. कारण उत्तम लेखक होते. दिग्पाल होता, शिरीष होता, शिरीष लाटकर. स्क्रीन प्ले त्यांनी सगळ्या एपिसोडची 1400च्या 1400 एपिसोड स्क्रीन प्ले शिरीषने केला. दिग्पाल डायलॉग्स लिहायचा, त्याच्यानंतर प्रसाद लिहायचा ठोसर. संगीत कुलकर्णी सारखा दिग्दर्शक होता. आमचे जे एपिसोड डिरेक्टर्स होते ते सुद्धा उत्तम होते सगळे. सो मला कधीच हा प्रश्न नाही पडला की आता ह्याच्यात रायटर म्हणून मी माझं डोकं लावावं. कारण ते अप्रतिम असायचं जे काही मटेरियल यायचं. सो मी खूप एन्जॉय करायचो की सेटवर जायचं, मेकअप करायचा, स्क्रिप्ट डो आणि वाक्यपाठ करून ती बोलायची. सो दॅट वॉज अन एन्जॉयबल प्रोसेस. डिरेक्टर म्हणून मी आता जेवढी नाटकं केलीत, मी अजून फिल्म डिरेक्ट नाही केली, पण जेवढी मी नाटकं केलीत, आता मी बालनाट्य केली 3. मी ती प्रोसेस खूप एन्जॉय केली. मला नाही कधीच वाटलं की मी चीनची चिट्टी बनलं पाहिजे किंवा मी निम्मा शिम्मा राक्षस मध्ये काम केलं पाहिजे किंवा बेचकी सारख्या नाटकात मी काम केलं पाहिजे. समुद्रमध्ये मला वाटलं मी केलं पाहिजे, मी केलं. आणि ते केल्यावर माझ्या लक्षात आलं की डिरेक्टर आणि ऍक्टर नाटकामध्ये नको नको नको. आपण विनय आपटे नाही. प्रसाद ओक असं म्हणतोय सुयश प्लीज चिन्मयला सांग आज 14 तारीख आहे. मला लक्षात आहे प्रसाद ओक. आणि हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला एक छोटस सरप्राईज मिळणार आहे. वा वा वा. सो बरं थांब मी आधी लोकांचे प्रश्न घेतो कारण लोक नंतर मग असं म्हणतात आमच्याशी बोला, आमच्याकडे लक्ष द्या. ओके. रवींद्र पायमाळ यांचा प्रश्न आहे मालिका विभाग नवोदित नटासाठी कितपत महत्वाचा आहे आणि यातून नवोदित नटांना काय काय शिकायला मिळतं आणि ते कसं. मालिका ह्या आहेतच महत्वाच्या. आता तुम्ही इनफॅक्ट बघत असाल तर इंडस्ट्रीमध्ये नवीन चेहरे येण्याचं प्रमाण हे सिरियल्स मध्ये जास्त आहे.
जवळजवळ प्रत्येक मालिकेचा हिरो किंवा हिरोईन किंवा एक मोठी फळी नवीन कलाकारांची असते. आज माझ्या दोन्ही सिरियल ज्या चालू आहेत टेलिव्हिजनवर, राजा राणीची जोडी आणि जीव झाला येडा पिसा, याचे लीड्स म्हणा किंवा इव्हन त्यातले सपोर्टिंग ऍक्टर्स सुद्धा म्हणा, अनेक नवीन चेहरे आहेत. आणि पुढं ह्यातले जे, म्हणजे जसं आजपासनं 17 वर्षापूर्वी वादळवाटमध्ये एक आम्ही लोक आलो होतो, त्याच्या आधी आभाळमयमध्ये अनेक लोक नवीन आली होती. ती एक अशी एक बॅच येते प्रत्येक यशस्वी मालिकेबरोबर. किंवा दिलदोस्ती दुनियादारीने आपल्याला 4-5 नवीन छान चेहरे दिले, त्यातली काही लोक आज स्टार्स आहेत खूप मोठे. सो नवीन लोकांसाठी मालिका हे उत्तमच मीडियम आहे. लक्षात एवढंच ठेवायचं की शिकण्याची प्रोसेस बंद नाही करायची. आपल्या सिरियलचं शूटिंग जेव्हा व्हायचं ना सुयश, तेव्हा मी आपली हिरोईन ज्ञानदा का रुची दोघी जणी होत्या का? नाही, ज्ञानदाची आय थिंक, कारण पहिलीच सिरियल होती. पहिली होती. तर एकदा मी ज्ञानदाला असं म्हटलं होतं की असं उगीच आहे एक आपलं सिनियरिटी झाडायची म्हणून. कारण रोहिणीताई असायच्या सेटवर, रोहिणी हट्टंगडी असायच्या, आणि आय थिंक व्हॅनिटी लागल्या होत्या त्यावेळेला, कारण आपलं ह्याला शूट होतं, कलावंत स्टुडिओ मध्ये शूट होतं तुमचं, तेव्हाची गोष्ट आहे. तर मी ज्ञानदाला असं म्हटलं होतं, ती असं बाहेर काहीतरी टाइमपास करत बसली होती सगळ्यांबरोबर, आणि मी उगीच तिला असं म्हटलं होतं की अगं ज्ञानदा, आपल्या सेटवर रोहिणी हट्टंगडी आहेत, ज्यांनी गांधी गेलाय, त्यांच्या बरोबर वेळ घालवायचा का इथे टाइमपास करत बसायचं? असं मी उगीच, म्हणजे ह्याला काही अर्थ नाहीये खरं तर. पण थोडस जर सिरियसली घ्यायचं म्हटलं तर बरेचदा, म्हणजे मी ज्या ज्या मालिकांमध्ये काम केलं नवोदित असताना, त्या मालिकांमध्ये खूप सिनियर ऍक्टर्स होते, खूप मोठे ऍक्टर्स होते. आणि ह्या लोकांनी आम्हाला त्यावेळेला अक्षरशः म्हणजे मुलांसारखं सांभाळून घेतलेलं. म्हणजे विनय सर असतील, शरद दादा असेल, कारण माझ्या वादळवाटमध्ये शरद पोंक्षे बरोबर खूप सीन्स व्हायचे. ही सगळी माणसं जी होती ना, आणि ह्यांनी कधीच आम्ही सिनियर तुम्ही ज्युनियर वगैरे असं कधीच, अगदी दीनानाथच्या कट्ट्यावर आम्ही उभं राहायचो. तिथे सचिन खेडेकर सरांपासून, आज त्यांचा बर्थडे आहे, हॅपी बर्थडे सचिन खेडेकर सर. सचिन खेडेकर सर, किशोर कदम सर, गणेश यादव सर, नंदू माधव सर, ही सगळी लोक, सयाजी सर, ही सगळी लोक तिथं उभी असायची, आणि ते वातावरणच फार कमाल असायचं. सो तिथं उभं राहून त्यांचं नुसतं ऐकून सुद्धा तेव्हा खूप शिकायला मिळायचं आम्हाला. किंवा पृथ्वीला जात असे मी त्यावेळेला खूप. दुबेजी असायचे पृथ्वीला, मग मॅक्स सर असायचे, चेतन, आमच्या आयुष्यातला फार मोठा इन्फ्लुएन्स चेतन दातार. सो ही माणसं त्यावेळेला आहे ना, म्हणजे मोठ्या भावाच्या किंवा वडिलांच्या नात्याने अनेक गोष्टी सांगायची. म्हणजे चेतन एनसीपीएला असताना जर तुम्ही कधीही एनसीपीएला गेलात, तर न विचारता चेतन उठून सांगायचं, हे पुस्तक वाच, हे कर, ते कर, ते कर. म्हणजे जेव्हा चेतन काम करतो एनसीपी मध्ये, आज दुर्दैवानं चेतन नाहीये. आताचं जग थोडंसं बदललेलं आहे, कारण आता ह्या मालिका आणि ह्याच्यामध्ये आपण सगळेच जरा गुरफटलेलो आहोत, बट स्टील अजूनही आपल्या मराठी मालिकांच्या सेटवर हे वातावरण असतं की सिनियर ऍक्टर्सना जर तुम्ही काय म्हणू आपण त्याला, इफ यू अप्रोच देम, दे आर अप्रोचेबल. म्हणजे असं होत नाही की दे आर नॉट अप्रोचेबल. काही काही पकवतात सुद्धा. पण नाही, पण माझा स्वतःचा काम करतानाचा अनुभव असाच आहे की माझं सिनियर ऍक्टर्स बरोबर जास्त लवकर जमतं इनफॅक्ट, आणि त्यांच्याशी जास्त लवकर मैत्री होते. कारण ते खूप छान पद्धतीने, एकतर ते इतके वर्ष या क्षेत्रात आहेत, त्यामुळे आता त्यांना स्वतःला प्रूव्ह करण्याची अशी एक वेगळी काही गरज वाटत नाही. त्यामुळे ते खूप सॉर्टेड असतात, त्यांच्या झोन मध्ये खूप कम्फर्टेबल असतात. आणि मी तुला एक सांगू का सुयश, मला असाही अनुभव आलाय ना की अनेक असे ऍक्टर ज्यांच्याबरोबर मी कधीच काम केलेलं नाही, पण दे आर ऑल्सो सो अप्रिशिएटिव्ह. म्हणजे मला आजही आठवतंय, मी जेव्हा वादळवाट नुकतं करू लागलो होतो, मला पहिला जो एक फोन आला होता, तो अनंत जोगांचा आला होता. त्यांनी कुठून तरी माझा नंबर शोधून मला, आणि तेव्हा मी क्षितीलाही ओळखत नव्हतो. म्हणजे त्यांच्या क्षिती नंतर आली खूप वादळवाट मध्ये. असंही नाही की त्यांची मुलगी काम करते म्हणून ते सिरियल बघायला, ते सिरियल बघायचे. आणि त्यांनी कुठून तरी शोधून काढून मला फोन केला की अनंत जोग बोलतोय आणि तुझं काम मला आवडतं. किरण करमरकर दादा, किरण दादा बरोबर मी कधीच काम नाही केलं. आणि किरण दादा हा हिंदी मालिका क्षेत्रातला खूप मोठं नाव आहे, इज अ स्टार. बट ही, म्हणजे तो माझं नाटक एकदा कुठलं तरी बघायला आला होता, आणि त्याच्यानंतर
जेव्हा जेव्हा माझं कुठलंही काम तो बघतो, काही करतो, तो मेसेज करतो, फोन करून सांगतो. असे अनेक सिनियर्स आहेत आपल्याकडे, जे तुम्हाला समोरून खूप अप्रिशिएट करतात, इव्हन इफ यू डोंट वर्क विथ देम. मला वाटतं रवींद्र वंकणी सर पण ही मेक्स इट अ येस, पॉइंट येस, येस. की ते सगळ्यांना त्यांचं काम बघून फोन करून अनेक वेळेला म्हणजे मी त्यांच्याबरोबर आता काम केलं, त्याच्यानंतर आमचा संपर्क जास्त वाढला. पण ही मेक्स इट अ पॉइंट, ते सगळ्यांचं काम बघतात, सगळ्यांचा एक रिपोर्ट ठेवतात. आय थिंक इट्स आणि मला वाटतं की नवीन सगळ्या कलाकारांनी ही गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे की बाकी सगळ्यांचंही काम बघितलं पाहिजे. फक्त स्वतःचं झालं आणि आपण आपल्या आपल्या प्रेमात विसरून जातो बाकीच्या लोकांचं काम बघणं किंवा ते अप्रिशिएट करणं. गीतांजली जोशी यांनी एक प्रश्न विचारलाय. बोला. त्यांचं म्हणणं आहे, अप्रतिम मुलाखती घेतोय. बरं, ठीक आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की प्रपंच सारख्या मालिका येतील का? आपण पुन्हा त्या आणल्या तर चॅनल बिझनेस मध्ये सेट होतील का? प्लीज नक्की विचार हा प्रश्न. इज इट पॉसिबल की स्लाइस ऑफ लाईफ स्टोरीज टू क्युरेट ऑन चॅनल्स लाईक झी और स्टार? आता हा प्रश्न मलाही तुला विचारायचा होता की आपण आता वेबमुळे अनेक युरोपियन किंवा अनेक वेगवेगळ्या प्रांतीय काही मालिकांना एक्सपोज झालोय, जिथे खूप चांगले कंटेंट हाताळले गेलेत. आणि अनेकदा आपण हे सेटवरती पण काही वेळेला बोललेलो आहे की काही सब्जेक्ट आपल्याकडे आपण आणू शकत नाही किंवा आणतच नाही. आपण समहाव एक ट्रेंड आला की त्याच पद्धतीच्या मालिका सर्व चॅनल्स वरती कॉम्पिटेटिव्ह याच्यात दिसतात, टाइम स्लॉट्स मध्ये दिसतात. तर आपण हे कुठेतरी चेंज करू शकतो का टेलिव्हिजनसाठी? की ते होतं, मी तुला सांगतो ते होतं. कसं होतं तुला सांगतो मी. ट्रेंड आला की तो फॉलो करतात लोक, हे बरोबर आहे तुझं. पण ट्रेंड आणणारी पहिली सिरियल असते कुठली तरी. जसं आता प्रपंचचा उल्लेख झाला. प्रपंच ही एक अप्रतिम स्लाइस ऑफ लाईफ सिरियल होती त्यावेळेला. असंभव सिरियल जेव्हा आली, तेव्हा असंभवच्या आधी अशा पद्धतीनं सुपर नॅचरल, ऑकल्ट ह्या विषयावरची एकही डेली सोप अक्रॉस टेलिव्हिजन कुठेच नव्हतं. डेली सोप म्हणतोय मी. सो असंभव नंतर असंभवच्या कॉपीज खूप आल्या. त्याच्यानंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट जेव्हा आली, तेव्हा एका लग्नाची दुसरी गोष्ट सारखी मालिका बरेच, इट वॉज अ स्लाइस ऑफ लाईफ शो. मग त्याच्यानंतर काही शोज तशा पद्धतीचे आले. म्हणजे झीने सुद्धा एका लग्नाची तिसरी गोष्ट करून पाहिलं वगैरे. सो अशा सिरियल येत राहतात. किंवा आता काही वर्षांपूर्वी ही सिरियल आली आपली मंदार दादाची, होणार सून मी त्या घरची. होणार सून मी त्या घरची पासून जर तू नोटीस केलं असेल तर स्टुडिओ मध्ये मालिका शूट करण्याचा ट्रेंड बदलून गेला एकदम. कारण होणार सूननी ऍक्च्युअल लोकेशन, भांडी घासत घासत सुद्धा सीन करणारी हिरोईन, हे सगळं होणार सूनने मी बऱ्याच वर्षांनी परत एकदा टेलिव्हिजनला दाखवलं. कारण आपल्याकडे हिरोईन्स आणि हिरोच्या घरातली लोक ही सदैव दागिन्यांनी नटलेली असायची. सो हे ट्रेंड्स बदलतात. आपण काय होतं, आपण ते बरेचदा नोटीस करत नाही. किंवा आता जीव झाला येडा पिसासारख्या सिरियलमुळे अचानक एक मराठी ग्रामीण स्लॅश साऊथ इंडियन ट्रीटमेंटचा एक ट्रेंड आलेला आहे आमच्या ह्या शो मुळे. सो लोकांना ती भाषा आली, एक स्लँग आला. किंवा त्याच्या आधी आपलं रात्रीचं खेळ चालल्यामुळे एक मालवणी फ्लेवर आला. सो ह्या गोष्टी येतात. काय होतं, आपण त्या मालिकांमध्ये आहेत म्हणून बरेचदा नोटीस करत नाही. आणि मी म्हंटल तसं, मालिका हे अत्यंत प्रवाही माध्यम आहे. त्यामुळे अशाच पद्धतीच्या मालिका इथून पुढे बनतील असं काही नाहीये. त्याची एक सायकल येते आणि ती सायकल जाते. म्हणजे जसं झीवर मध्यंतरीच्या काळात खूप स्लाइस ऑफ लाईफ काइंड ऑफ शो होते, की अत्यंत सामान्य घरातले हिरो हिरोईन. अगदी तुमची सिरियल पण जी होती कार्य दुरावा, की म्हणजे जे पूर्वीच्या सिनेमांमध्ये अमोल पालेकरचे सिनेमे असायचे बघ, की आपल्या आजूबाजूला राहणारा हिरो आणि आजूबाजूला राहणारी हिरोईन, हे हा एक ट्रेंड होता. त्याच्या आधीचा ट्रेंड होता आमचा सत्यजित मुधोळकर, तू तिथे मी, कम्प्लीट आउट ऑफ द वर्ल्ड, सगळंच अतिरंजित, तांबडे बाबा आणि सगळं. सो हा एक ट्रेंड होता. इट कीप्स ऑन चेंजिंग. आता मायथॉलॉजिकलचा ट्रेंड आहे, हिस्टॉरिकलचा ट्रेंड. सो येत राहतं. चांगलं जे आहे ना, ते मला असं वाटतं दर 2-3 वर्षांनी पुन्हा एकदा ते काहीतरी येत राहतं. पण काही वेळेला आता हा मुद्दा खरं तर मला आता तू बोलल्यानंतर रिअलाइज होतं की खरंच
काही काही ठिकाणी आपल्याला नाविन्य बघायला मिळतंय, पण ते आपण नोटीस करायला आपल्याकडनं चूक होते. पण काही वेळेला काही विषय हे विनाकारण टाळले जात आहेत किंवा काही वेळेला उगाचच पाणी घालून वाढवलं जातं. त्यावेळेला तुझी काय अवस्था असते? कारण ऍज अ लेखक तुला ते डिलिव्हर करायचं असतं. जेव्हा असं ठरतं की 8 महिने झालेत, पण ही मालिका आता खूप उत्तम टीआरपी देते, इसको चलाओ, 1.5 साल चलाओ और. असं जेव्हा होतं, तेव्हा तुझी काय अवस्था असते? नाही, मी तुला सांगतो, ह्याच्यात 2 गोष्टी आहेत. हं, कधी कधी काय होतं, तुम्ही एक गोष्ट लिहायला घेता आणि त्या गोष्टीतनं गोष्ट निघत जाते. जसं वादळवाट 939 एपिसोडला बंद केली चॅनलनी आणि तेव्हाही आमचं असं म्हणणं होतं लेखकांचं, माझं, अभय परांजपेंचं, शशांक सोळंकींचं, मंदार दादाचं, संगीत दादाचं, की अजूनही वादळवाटची मूळ गोष्ट सुरूच झालेली नाही. आणि ही फॅक्ट होती. कारण वादळवाटची जी मूळ गोष्ट होती, जयसिंग राजपूत आणि रमा चौधरीची, ती सुरूच झाली नव्हती. त्याला आम्ही हात घातला होता आणि 939व्या एपिसोडला सिरियल बंद झाली. सो वी हॅड अ पोटेन्शियल ऑफ लॉट ऑफ स्टोरी हं. आमच्याकडे होतं, पण ते आम्हाला दुर्दैवाने दाखवता नाही आलं. असंभव, अगेन असंभव इतकी चालेल 700-750 एपिसोड आम्हाला कोणालाच वाटलं नव्हतं. पण त्याच्यातनं ते स्टोरी टेलिंग मध्ये ती फुलत गेली ती सिरियल. किंवा तू तिथे मीच्या वेळेला एक्झॅक्ट उलट झालं होतं. माझ्या जेव्हा लिहायला घेतली होती सिरियल, जेव्हा सुरू झाली, तेव्हा माझ्या डोक्यात हे होतं की हा शो 2 वर्ष चालणार. हं. आणि एक्झॅक्ट 2 वर्षानंतर आम्ही मेकर्सनी समोरून हे चॅनलला सांगितलं की आता गोष्ट सांगून झालेली आहे, आता आपण इकडे थांबूया. आणि त्यावेळेला चॅनलने सुद्धा आमच्या ह्या निर्णयाचा किंवा आमच्या या म्हणण्याचा खूप मान ठेवला. त्यामुळे तू तिथे मी ही करेक्ट पॉइंटला थांबली सिरियल. 2 वर्ष चालली, 2 वर्षात आमची गोष्ट सांगून झाली आणि आम्ही ती संपवली. हं. सो आता ते ताणणं किंवा ज्याला आपण म्हणतो ना, काय होतं बरेचदा, एक प्रॉपर्टी तयार होते, एक ब्रँड नेम तयार होतं. अग्निहोत्र किंवा असंभव किंवा आता पॉप्युलर शो कुठला आहे, किंवा आता सुबोधची जी सिरियल होती, मी नावाच्या बाबतीत जाम ढ आहे यार. तुला पाहते रे. तुला पाहते. तो ह्या ह्या शोजचं काय झालं, ह्यांचं नाव झालं आणि आभाळ माया ही नावावरच लोक ही सिरियल बघायला यायची. हं. सो लोकांचं असं होतं की आता हा ब्रँड आणि हा टाइम स्लॉट एस्टॅब्लिश झालेला आहे, तर आता हे नाव खोडून इथे परत नवीन काही लॉन्च आता थांबा नको करूया. जोपर्यंत ह्या नावाला बुकिंग आहे किंवा ह्या नावाला लोक येत आहेत ना, आपण हेच नाव ठेवून दुसरं काही गोष्ट सांगता येते का बघू. हा प्रयत्न असतो कधीतरी. सो त्याच्यामध्ये कधी कधी असं होतं की अरे या गोष्टीला तर वेगळाच फाटा फुटला. हं. कधी कधी असंही होतं की चॅनलला लक्षात आलेलं असतं की आता ही मालिका बंद करायची. पुढची मालिका सँक्शनही झालेली असते, त्याचं शूटिंगही सुरू झालेलं असतं. पण तिथं काहीतरी अडचणी आलेल्या असतात, ते रेडी नसतात आणि मग तुम्हाला सांगितलं जातं की बरं आता अजून 2 महिने चालवा. तो जो काळ असतो, तो लेखकासाठी नाईटमेअरिश असतो सगळ्यात. कारण सगळी गोष्ट सांगून संपलेली असते आणि अचानक ढापकन बॉम्ब पडतो की आता अजून 2 महिने गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. तेव्हा वाट लागते. सो दॅट मला नेहमी आय ऑलवेज प्रे की ती वेळ कोणावरही येऊ नये. की आता सगळं झालंय सांगून आणि अचानक आता सिरियल संपणार असं वाटत असताना एक येतो फोन. अरे थांब, अजून आपल्याला 2 महिन्याचं एक्सटेन्शन मिळालंय. ही एक वेळ येऊ नये आणि दुसरी वेळ जी आपल्या बाबतीत झाली होती थोडीफार अनफॉर्च्युनेटली, ही गोष्ट सांगायला सुरुवात करणार तेव्हाच सांगितलं की नाही नाही, थांबा ओह माय थांबा. गॉड! अरे एवढं कॉमेडी होतं ना. मी दुपारी अभिषेक वकील बरोबर आता पुढच्या महिन्याची गोष्ट अमुक तमुक असं असं दुपारी बोलून मी झोपलो. उठलो तेव्हा अभिषेक वकीलचे 21 मिस कॉल होते. फोन केला, म्हटलं काय झालं अभिषेक? अरे सॉरी आपण ऑफिस. मला वाटतंय की नाही ते एक वेगळंच दुःख असेल म्हणजे ते तर, की आता मी उद्यापासून सुरू करणार आहे गोष्ट खरं तर सांगायला. आता तर सगळं एस्टॅब्लिशमेंट झाली आणि आता बंदच करायला सांगितलं. आता नाही, काय करायचं? त्याचं दुःख वगैरे सगळं असतं. सगळ्यात मोठं आर्थिक दुःख असतं कारण तेव्हा तर तू निर्माता म्हणून सुद्धा इन्व्हॉल्ड होतास आणि हो, हो. बरं ते But ते it was नुकसान, त्या sad. नुकसानाबद्दल आपण नको बोलायला. अ, आता मधुरा परांजपे असं विचारतायत की पूर्वीच्या सिरियल जशा लक्षात राहण्यासारख्या स्टोरीज असायच्या, म्हणजे अजूनही त्या परत चालू व्हाव्यात असं वाटतं, अशा आजकालच्या सिरियल्सच्या स्टोरीज नसतात. लोकांची सिरियलची टेस्ट बदलली आहे असं वाटतंय का? आ,
नाही सिरियलची काय आपली एकूणच जगण्यातली टेस्ट बदललेलीच आहे ती. समाज म्हणून आपण खूप बदललेलो आहोत. हम्म. म्हणजे जसे आपण 1980s मध्ये होतो किंवा जसे आपण 90s मध्ये होतो, तसे आज आपण 2020 मध्ये नाही आहोत. म्हणजे मी तुम्हाला हे सांगतो, अनेक लोक असं म्हणतात की नाही आम्हाला जुन्या सिरियल्स बघायला परत आवडतील. बट आय रिअली डोंट अग्री टोटली विथ दिस. याचं कारण तुला सांगतो. आता मध्यंतरी ह्या लॉकडाऊनच्या निमित्ताने अनेक जुन्या सिरियल्स परत सुरू झाल्या काही ठिकाणी आणि आपण त्या पाहिल्या. मी खूप ऑनेस्ट होऊन तुला सांगतो सुयश, मी त्या तितक्या एन्जॉय नाही केल्या जितक्या मी आजपासून 15-16 वर्षापूर्वी त्या केल्या होत्या. आय बी व्हेरी ऑनेस्ट. आता त्या सिरियल्स वाईट किंवा ते तसं नाहीये. आता एकूणच माझी समज, Sensibility. सेन्सिबिलिटी ही इतकी बदललेली आहे की आता मला ते अट्रॅक्ट नाही करत जे काही काही वर्षांपूर्वी करत होतं. त्याच्यातली बेसिक कोर व्हॅल्यू मला कळते. म्हणजे जसं आमच्या लहानपणी विनय सरांची चाळ नावाची वाचाळ वस्ती नावाची एक सिरियल हो, विनय काका खूप बोलायचे त्या मालिकेबद्दल. आणि ती रेज होती. म्हणजे त्या मालिकेत कोण नव्हतं, तू नाव घे ते लोक त्या मालिकेत होते आणि छोट्या छोट्या रोल्स मध्ये होते. म्हणजे असे काळकर यांच्या वगैरे. आणि मी चाळवा चाळव त्याला चाळवा चाळव असं म्हणायचं त्या सिरियलला. चाळ नावाची वाचाळ वस्ती त्याचं शॉर्ट फॉर्म होतं. ती सुरू झाली होती तेव्हा मी 3री-2रीत होतो. पण आज तू मला जर ती दाखवशील ना, तर मी ती नॉस्टॅल्जिया म्हणून एन्जॉय करेन की अरे हे बघ सुनील बर्वे कसे दिसत होते, अरे बघ सचिन खेडेकर कसं, अरे बघ महेश मांजरेकर, हे मी एन्जॉय करेन. पण प्युअरली ॲज अ वर्क ऑफ आर्ट मी ते तितकंच एन्जॉय करेन का, तर मला असं वाटतं त्याचं ऑनेस्ट उत्तर आता नाही. हा, तो फॉर्मॅट ते घेऊन आजची सेन्सिबिलिटी मिक्स करून मी काहीतरी वेगळं करायचा आज प्रयत्न केला तर कदाचित मी ते पुन्हा एन्जॉय करू शकतो. जसं आपण पुनरुज्जीवित नाटकं आता करतो, आपण ती तशीच नाही करत जशी 50 वर्षापूर्वी झाली होती. आपण आजच्या काळाचं काहीतरी त्याच्यात आपलं सेन्सिबिलिटीचं घालतो. मी एस्पेशली मला हे केव्हा जाणवतो माहिती ना, आज माझी मुलगी बसून जेव्हा सिनेमे बघते ना, तेव्हा मला हे जाणवतं खूप. म्हणजे काही सिनेमे जे तेव्हा आपल्याला खूप आयकॉनिक वाटले होते की आईला याच्यासारखं काही नाहीच दुसरं. आम्ही त्या दिवशी तिला मी हेराफेरी दाखवत होतो, आपला परेश रावलचा हेराफेरी. तिने तो बघितला, तिला तो आवडला. पण मी जितका हेराफेरी बघून एक्साइट झालो होतो पहिल्यांदा, अरे बाबूराव आपटे वगैरे, तितकी ती एक्साइट नाही झाली. कारण त्याच्यानंतर तिने अनेक गोलमाल पाहिलेत, तिने अनेक धमाल पाहिलेत, तिने परेश रावलची अनेक कामं पाहिलेत आत्ताची रिसेंट. ते बघून तिचं असेल हा हे मस्त आहे, छान आहे, ओके. पण काही गोष्टी टाइमलेस असतात. जसं तिने मुन्नाबाई MBBS आणि लगेराव मुन्नाबाई पाहिलं, ते तिला भयंकर आवडलं. ते इतकं आवडलं की ते आता दिवसातून 2दा बघते. सो यू नेव्हर नो. आकाश पेंढारकर जॉईन झालेत आणि ते मगाचपासून आहेत. त्यांनी मगाशी जेव्हा तू म्हणालास की आम्हाला पैसे मिळायचे NSD कडनं, तेव्हा त्याचं असं म्हणणं होतं की आम्हाला अजूनही पैसे मिळत नाहीयेत, तर आम्ही जॉईन व्हायचा विचार करतोय वगैरे. तर त्यांनी एक प्रश्न विचारला की दिलदोस्ती दुनियादारीमध्ये पहिल्यांदा काही मित्रमैत्रिणी सुद्धा एकत्र राहू शकतात हे दाखवून दिलं आणि सगळ्या ऑडियन्सनी सुद्धा ते ऍक्सेप्ट केलं. पण आता मायथोलॉजिकलचं जे एक पीक आलंय त्यात आपण समाजाला इव्हॉल्व्ह करायच्या ऐवजी मागे ढकलतोय असं वाटतंय का? नाही, म्हणजे मला इतकं असं वाटत नाही. जेव्हा दिलदोस्ती दुनियादारी बनत होती तेव्हाही जय मल्हार चालूच होती ती. त्यामुळे असं नाहीये. मायथोलॉजिकलचं पीक एक्झॅक्टली कधीपासून आलं माहितीये का? ती एक महादेव नावाची सिरियल आली बघ, लाईफ ओकेवर. तिथपासून मायथोलॉजिकलचं एकदम धामगन बूम आलं सगळं. कारण लोकांना कळू लागलं की क्रोमाची महती लोकांना कळू लागली. तेव्हापासून मायथोलॉजिकल सिरियल्स हे झाल्या, काय म्हणू आपण त्याला, ते एस्टॅब्लिश झाल्या. सो दिलदोस्ती दुनियादारी ही अर्थात म्हणजे मराठीसाठी एक नवीन फ्रेश ट्रेंड होता तो. ज्या लोकांना इंग्लिश सिरियल्स बघण्याची सवय त्यांनी फ्रेंड्स अनेक वर्षांपूर्वी बघितलं होतं. दिलदोस्ती दुनियादारी हे मराठी लोकांसाठी तेव्हा नवीन होतं आणि इट वॉज अ वेलकम चेंज. त्याच्या आधी आपण जसं कुठली सिरियल, माझी सिरियल एका लग्नाची दुसरी गोष्ट, त्याच्यात एक वेगळ्या पद्धतीचं फॅमिली सेटअप होता त्याच्यामध्ये, की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दलचा तो शो होता.
मायथॉलॉजिकल सिरियल ज्या नेहमीच होत्या आपल्या लहानपणापासून आहेत. सी आता त्या रिग्रेसिव्ह आहेत की प्रोग्रेसिव्ह आहेत हे त्या सिरियलवर अवलंबून. आणि रिग्रेसिव्ह मायथॉलॉजिकल कशाला, अगदी आजच्या काळातले सिरियल सुद्धा रिग्रेसिव्ह होते. त्यामुळे ह्या एका कुठल्या तरी ट्रेंडने आपण समाजाला पुढे किंवा मागे नेतोय असं मला ऑनेस्टली वाटत नाही. पण काही काही सेन्सिबिलिटीज मला असं वाटतं की त्या डेव्हलप व्हायला हव्यात. जसं मला एक गोष्ट प्रकर्षाने जी नेहमी वाटते, तमाम रियालिटी शोज मधून, एस्पेशली ह्युमर बेस्ड रियालिटी शोज मधनं बॉडी शेमिंग जे आहे ते आता जायला हवं. किती वर्ष तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावर, त्याच्या स्थूलपणावर किंवा त्याच्या बारीकपणावर किंवा त्याच्या टकलावर किंवा त्याच्या चष्म्यावर विनोद करणार आहात. दीज थिंग्स शुड गो. दॅट इज रिअली रिग्रेसिव्ह. कारण आजही असे अनेक बरेचसे कॉमेडी शोज आहेत हू रिलाय हेविली ऑन बॉडी शेमिंग फॉर देअर मला एक वेळ एखादा डबल मिनिंगचा जोक चालू शकतो, कारण ते करायला कधी कधी खरंच खूप विट लागतं. पण बॉडी शेमिंग करायला अक्कल नाही लागत फारशी. म्हणजे जाड्या माणसाला जाड म्हणायला फार अक्कल नाही लागत, आणि ते बघून हसायला तर त्याहून अक्कल नाही लागत. सो आय थिंक दॅट शुड गो. दॅट इज रिअली रिग्रेसिव्ह. सासू सुनांना मारतायत, सुना सासवांचा छळ करतायत, हे चालत आलेलं आहे वर्षानुवर्ष. हे आज काय पहिल्यांदा आपण मालिकेत बघत नाही होत. पूर्वी सिनेमांमध्ये बघत होतो, त्याच्या आधी नाटकांमध्ये बघत होतो. त्याचा काही समाजावर फार वेगळा परिणाम होतोय मलाही हे वाटत नाही. बट ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या जायला हव्यात असं वाटतं मला. खूपच इंटरेस्टिंग मुद्दा आहे. स्वप्नील भिसेकर असं विचारतात की अपकमिंग डेब्यू डिरेक्टर्सना काय सल्ला द्याल, म्हणजे काय करावं, फिल्म, वेब सिरीज की टेलिव्हिजन? एका फिल्मची तयारी चालू असेल तर मार्केटमध्ये फिल्मवर फोकस नाही काय, जर फिल्मची तयारी चालू असेल पण मार्केट सध्या नीट नसेल तर फिल्मवर फोकस करायचं की आपला विचारच बदलायचा? काय करायला पाहिजे, प्लीज सल्ला द्या. मला वाटतं तो कन्फ्युज आहे. त्यांनी एखादी आता फिल्म बनवायला घेतली असेल आणि आता त्याला लक्षात आलंय की एक पुढचं वर्षभर आपण काही या फिल्मवरती काम करणार नाही. खरं सांगायचं तर डेब्यू डिरेक्टर्सना मी काय सल्ला देणार, कारण माझाच डेब्यू व्हायचा आहे डिरेक्टर म्हणून. आणि आता तर काळ कठीण आहे. ऑनेस्टली आपल्याला माहित नाहीये की आपण ह्या सगळ्यातनं कधी कसे बाहेर पडणार आहोत. कधी फिल्म्स आपल्या ज्या अडकलेल्या आहेत किंवा ज्या बनवायच्या आहेत त्या बनवून पूर्ण करणार आहोत, आणि त्या बनवू सुद्धा एक वेळ, पण त्या कधी आपण रिलीज करणार आहोत. सो राईट नाव आय थिंक ऑल वी शुड डू इज बी पेशंट अँड वर्क ऑन द क्राफ्ट. आत्ताच्या काळाबद्दल सॉरी मी ह्याच प्रश्नात ऍड करतो. सुरभीनी पण मगाशी प्रश्न विचारला, सुरभी भावे आपल्या सख्यारे मधली. हो, तिने सुद्धा विचारलं की आत्ताच्या काळात तुला काय वाटतं की इथून पुढे काय आपली विचारसरणी असेल एकंदरीत चित्रपटांबाबतीत? चांगले चेंजेस होतील का निगेटिव्ह चेंजेस होतील, काय वाटतंय तुला? आता बजेट तर आपल्याला सगळ्यांनाच मान्य आहे की बजेट कमी होणार आहे. बजेट कमी होईल म्हणजे ते नक्कीच होईल. दुसरं असं आहे की कदाचित आपल्याला सगळ्यांनाच इतकं थांबायला मिळालं. आपण एक पॉझिटिव्ह विचार ह्या सगळ्या संकटात असं करूया की आपल्या सगळ्यांना खूप वेळ मिळाला विचार करायला, विचार मांडायला, लोकांचं ऐकायला. सो कदाचित त्याचं रिफ्लेक्शन आपल्या कामात दिसेल. काहीतरी नवीन विचार येईल. मी पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस आहे, त्यामुळे मी नाही याच्यावर विश्वास ठेवत की फार वाईट घडेल काहीतरी. कारण जर वाईट घडायचंच असेल तर काय मग ते घडेल, त्याला आपण काय करणार. पण निदान विचारात तरी पॉझिटिव्ह राहूया आपण सगळे. आणि मला असं वाटतं की जे लोक ह्या काळामध्ये आपल्या क्राफ्टवर काम करतील किंवा विचार करतील त्यांना त्यांचं पुढे भविष्य फार वाईट नाहीये, चांगलंच. जग बदलणार आहे, जग नक्कीच बदलणार आहे. म्हणजे प्री करोना वर्ल्ड अँड पोस्ट करोना वर्ल्ड याच्यामध्ये फरक हा नक्की असणार आहे. तो किती मोठा किंवा किती लहान हे कळायला मला असं वाटतं आपल्याला जरा हा लॉकडाऊन संपवून पुन्हा ते जरा सुरू जेव्हा होईल तेव्हा आपल्या लक्षात येईल. पण एका गोष्टीवर मात्र मी ठाम आहे की एंटरटेनमेंट इंडस्ट्री ऍज अ होल मध्ये जो स्लंप येणार आहे खूप मोठा, त्याच्यातनं बाहेर काढणारं जे पहिलं इंजिन असणार आहे ते टेलिव्हिजन असणार. घनश्याम येडेंनी पण विचारलंय की चित्रपट रिलीज होतील की नाही, काय वाटतंय? होतील ना. म्हणजे ऑलरेडी जे बॉलिवूड मधले मोठे डिरेक्टर्स किंवा प्रोड्युसर्स आहेत, दे आर ऑलरेडी टॉकिंग टू प्लॅटफॉर्म्स
की तुम्ही डायरेक्टली प्लॅटफॉर्म्सवर रिलीज करा फिल्म आता. चित्रपट रिलीज होतील, आपण ते थिएटरमध्ये जाऊन थिएटर रिलीज करून कधी बघू शकू, वेळ जाईल थोडासा. मला असं वाटतं की कदाचित 6 महिने, वर्षही जाईल, पण सगळं काही जग संपलं नाहीये. मला एक प्रश्न मगासपासून तुला विचारायचा आहे चिन्मय दादा, की आपण एवढा वेळ बोलतोय या सगळ्या तुझ्या कामाच्या स्वरूपामध्ये अनेक वेळेला तुला खूप स्पीड मध्ये काम करावं लागतं, खूप स्पीड मध्ये तुला काम डिलिव्हर करावं लागतं. म्हणजे तू कधी कधी काम करत म्हणजे ऍक्टिंग करत असताना लेखनाची बाजू सांभाळत असतोस, काही मालिकांचे संवाद लिहून देत असतोस, काही वेळेला चित्रपटांसाठी सुद्धा तुझं लेखन पॅरलली सुरू असतं. ह्या सगळ्यात हा जो स्पीड आहे, ह्यामध्ये तुला कधी अशी भीती वाटते का की क्वालिटी मे सफर बिकॉज ऑफ द क्वांटिटी अँड द स्पीड? नाही, ही भीती असते आणि त्याच्यासाठी तुम्हाला थोडस सजग राहावं लागतं. ते तू कसं करतोस मग? मला टाळ्यावर ठेवणारी खूप लोक माझ्या आजूबाजूला आहेत. सगळ्यात महत्वाचं माझी बायको आहे. हे वाईट होत आहे, हे चांगलं होत नाहीये, किंवा हे तू नाही करायला हवंस, किंवा हे उत्तम आहे, हे आणखीन करायला हवंस, हे सांगणारा सगळ्यात मोठा क्रिटिक हा माझ्या घरात राहतो. माझे काही मित्र आहेत, आपल्या इंडस्ट्रीमधले आहेत, आपल्या इंडस्ट्रीच्या बाहेरचेही आहेत, जे ह्या गोष्टींबद्दल, आणि तुम्हाला थोडासा कान उघडा ठेवणं फार गरजेचं असतं अशा वेळेला. त्यामुळे क्वालिटी सफर होत असेल तर ते लक्षात येतं पटकन. होऊ नये हीच इच्छा असते आपली, पण होत असेल तर ते लक्षात आणून देण्यासाठी ही माणसं असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, मी कुठलंही काम करताना स्वतःला एक फार महत्वाचा प्रश्न सगळ्यात आधी विचारतो, की माझं हे काम कोण बघणार आहे, हे मी कोणासाठी करतो. मला जर त्याचं उत्तर असं मिळालं की नाही, हे कोणीच बघणार नाही, मी ह्याच्यात कोणाला इंटरेस्ट नसू शकतो, फक्त मी माझी खास म्हणून करतो, तर मी ते काम नाही करत. कारण मी काम करतो म्हणजे काय, मी चित्रकार आहे का की मी घरी बसल्या बसल्या चित्र काढतो? नाही, मी फिल्म बनवतो, मी नाटक करतो, किंवा मी टेलिव्हिजन सिरियल्स मध्ये काम करतो, जे करण्यासाठी अनेक लोकांचे एफर्ट्स लागतात. सो ते एफर्ट्स तेव्हाच चॅनलाइज करणं इष्ट आहे, जेव्हा ते एफर्ट्स झाल्यानंतर जे तयार होईल ते बघण्यात काही लोकांना इंटरेस्ट असेल. सो दिस इज वन क्वेश्चन आय ऑलवेज आस्क माय सेल्फ, की हे कोण बघणार आहे, ज्याला मार्केटिंगच्या टर्म्स मध्ये टार्गेट ऑडियन्स असं म्हणतात. बट इट इज नॉट ओनली अबाउट टार्गेट ऑडियन्स, की माझं हे म्हणणं आहे, हे मला वाटतं हे फार महत्वाचं आहे, हे म्हणणं लोकांना ऐकायचं आहे का आज, किंवा लोकांना ऐकायचं आहे का, पेक्षा मी जर हे म्हणायचा प्रयत्न केला तर लोक ह्या विषयावर मी जे म्हणतोय ते माझं म्हणणं ऐकण्यात इंटरेस्ट दाखवणार आहेत का. जर त्याचं उत्तर हो असं असणार आहे, अगदी बारीकस जरी, आणि म्हणजे मी हे म्हणत नाहीये की तुम्ही जो ट्रेंड चाललाय तेच करा. इनफॅक्ट मी माझी बरीचशी कामं अशी केलेली आहेत जी ट्रेंडच्या फार विरुद्ध दिशेची आहेत. कारण मला हे नेहमी कळतं की जर जग सा बोलत असेल आणि अचानक तुम्ही रे लावलात, तर तुमच्याकडे जग बघतं की अरे हा रे म्हणतोय. हा कॉमन सेन्स आहे, काही रॉकेट सायन्स नाही. पण मला जर असं वाटलं की नाही, माझी खास म्हणून मला हे करायचंय, पण हे बघायला काळं कुत्रं येणार नाही, किंवा ऐकण्यात कोणाला इंटरेस्ट नाहीये, किंवा हे लोकांना कळणारच नाहीये मी काय करतो, आय एम नॉट इंटरेस्टेड. मी ते डायरीत लिहून घरच्या घरी हँडीकॅम वर शूट करून सेल्फी व्हिडिओ बघून बनवून मीच बघतो. दिग्पाल लांजेकर आहे आणि तो असं म्हणतोय की उलझा हुआ सा समजते है मुझको लोग, सुलझा हुआ सा समझे कोई दूसरा भी है. हे त्यालाही लागू आहे. हो, त्यालाही लागू आहे. तोही एका वेळेला अनेक कामं आता सध्या करायला लागलाय आणि खूप इफेक्टिव्हली आणि चांगल्या पद्धतीने करतोय. आकाशचं असं म्हणणं आहे की आनंद अभ्यंकर आणि प्रसाद ओकला काही वर्षांपूर्वी सगळे म्हणायचे की तुमच्या कॅलेंडरमध्ये 35 दिवस आहेत का, इतकं काम कसं काय करता. तसंच चिन्मयच्या कॅलेंडरमध्ये बहुतेक 35 दिवस असतील असं वाटतंय. खरंच हॅट्स ऑफ तुला, असं तो म्हणतोय. थँक्यू आकाश, थँक्यू. आनंद दादा हा माइंड ब्लोईंग होता. म्हणजे
म्हणजे माझ्या चेहऱ्यावर तरी कधी असं तुला थकवा किंवा असं दिसेल की अरे यार कंटाळा आला आता जातो कुठेतरी 4 दिवस. मी आनंद दादाला कधीच नाही पाहिलं. कधीच नाही पाहिलं तसं. आणि आज बरेचदा आजही 2 माणसं अशी आहेत, रादर 3 माणसं अशी आहेत, ज्यांची मला अनेकदा आठवण होते बऱ्याच ठिकाणी कास्टिंगच्या वेळेला. अ, त्यात एक अभय सर आहेत, ते कास्टिंगच्या वेळेला नाही, पण होते आठवण. पण 2 माणसं अशी आहेत, जे असं अरे यार, आत्ता हे हवे होते, आत्ता हवे मज्जा आली. होते. वन इज आनंद अभ्यंकर अँड वन इज ऑफ कोर्स विनय. विनय काका. तुझी काही अशी स्पेशल आठवण आहे दोघांसोबतची जी जी तुला नेहमी आनंददादा बरोबर स्पेशल आठवण अशी एक नाही, पण आनंददादा बरोबर असं म्हणजे मी तेव्हा माझ्या खूप सिरियल्स मध्ये आनंददादा होता. वादळवाट मध्ये होता, असंभव मध्ये होता. आय थिंक अवघाची मध्ये पण आनंददादा होता. हो, अवघाची मध्ये पण आनंददादा होता. मग अनेक म्हणजे मलाच आठवत नाहीत आता. असं अनेक कामांमध्ये आनंददादा होता तो. आणि तेव्हा मी लग्नानंतर मी स्वतः कांदिवलीला शिफ्ट झालो होतो 1 वर्ष. सो तेव्हा असंभवच्या सेटवरनं बरेचदा येताना आनंददादा बरोबर असायचो. सो खूप बोललोय त्याच्याशी मी. मला आठवतं एकदा नाटकाचा प्रयोग होता त्याचा, तो विघ्नेश मिळून एक नाटक करायचे बेळगावला. आणि एक अघोरी प्रवास करत मी आणि तो आणि विघ्नेश आम्ही गेलो होतो इथून आधी कोल्हापूर का सातारा आणि तिथून बेळगाव. बरं माझं काहीच मला आठवत पण नाही मी आता का गेलो होतो त्या ट्रिपवर. मी त्या नाटकात काहीच करत नव्हतो. मी फक्त बघायला गेलो होतो इथून बेळगावला. बट दॅट जर्नी वॉज एन्जॉयबल आणि आय मिस हिम. आणि विनय सरांबरोबर खूप आठवण आहे. म्हणजे विनय सरां म्हणजे आमचं डहाणूकर कॉलेजच्या नाटकाच्या तालमी जेव्हा INTच्या चालायच्या, तेव्हा विनय सर येऊन बसायचे तालमीला बरेच. आणि मला अजून आठवतंय पहिल्यांदा आम्ही असं तालीम करत होतो कॉलेजमध्ये 11वीला होतो मी. आणि अचानक विनय आपटे येऊन बसल्यानंतर माझी जी रिएक्शन होती, म्हणजे मी स्टेज बीज आपण तालीम करतो सोयी विनय आपटे आले, विनय आपटे आले असं झालं होतं माझं फुल. सो तिथपासून ते असोसिएशन सुरू झालं होतं. कधी वाटलं नव्हतं ह्या माणसाबरोबर आपण काम करू शकू. पण माझ्या सुदैवाने मी खूप काम केलं सरांबरोबर. खूप वेळ घालवला. नाटक केलं सगळ्यात महत्वाचं त्यांच्या डिरेक्शन खाली. सो म्हणजे ही काही माणसं आहेत ज्यांच्या बरोबर नाटक केल्यामुळे मी खूप ग्रो झालोय. विनय आपटे आहेत, चंद्रकांत कुलकर्णी सर आहेत. अ, ही दिलीप कोलटकर सर आहेत. आज दिलीप कोलटकर पण नाहीत. अमेझिंग डायरेक्टर्स. मोहन वाघ आहेत. आय रिअली मिस ऑल दीज पीपल. आपण सगळेच जण ह्या सगळ्यांनाच खूप मिस करतोय. पण काय करणार आपल्याला ह्याबद्दल म्हणजे दुसरं काहीच म्हणजे आता मला रिसेंट हे सेशन सुरू करण्यामागचं कारण आता रिसेंटली इरफान खान आणि ऋषी कपूर गेल्यानंतर मला असं जाणवत होतं की अनेकदा आपल्या पडद्यावरती येणारे जे कलाकार असतात त्यांच्या मागे सुद्धा एक मोठी टीम काम करत असते. त्यांना तर कोणीच नोटीस पण करत नाही. आणि जेव्हा हे असे कलाकार निघून जातात आपल्यातनं तेव्हा त्या कामाबरोबर हे इतर कलाकारांचं काम सुद्धा निघून जातं. त्याच्याबद्दल बोललं जात आणि नाही. आय मस्ट से सुयश, तू हे जे हा जो एक उपक्रम सुरू केलेला आहेस, ते ह्याच्यावर आहे ना, आय थिंक बीबीसीची ती सिरीज होती ऍक्टर स्टुडिओ, फ्रॉम द ऍक्टर स्टुडिओ. मला कालपासून जेव्हा आपण बोललोय की हे करूया तेव्हापासून त्याची खूप आठवण येते. कारण प्रोसेस बद्दल प्रश्न विचारणारे फार फार कमी इंटरव्ह्यूज होतात. बरेचदा तुम्ही फिरायला कुठे जाता आणि तुम्ही सेटवर काय मज्जा मस्ती करता हो रे. त्याच्या पलीकडे इंटरव्ह्यू जात नाहीत. आणि माझं असं होतं रे, आम्ही सेटवर मज्जा मस्ती करायला नाही जात. करेक्ट. आम्ही काम करायला जातो. आणि तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काम करताना जी मज्जा मस्ती करता तीच आम्ही सेटवर मज्जा मस्ती करतो. आम्ही काही वेगळी मज्जा मस्ती नाही करत. हा किस्से सांगा ना वगैरे असं जे जास्त झोल मला ते आयुष्यात कळत नाही. जमलंच नाही कधी. किस्से सांगा, नाही आहेत किस्से, काही किस्से नाहीत माझे. बरं आता हा प्रोसेसचा आणखीन एक मुद्दा निघाला म्हणून की अनेक वेळेला प्रेशर सिच्युएशन खूप असते आपल्या वरती जेव्हा टेलिव्हिजन वरती आपण काम करत असतो. एस्पेशली तू रायटर म्हणून काम करत असताना तर ते प्रेशर अजून जास्त असतं की खूप कमी वेळेत खूप गोष्टी डिलिव्हर करायच्या. त्यावेळेला तुला असं वाटतं का की क्रिएटिव्हली तुझ्यावरती चॅलेंज येतो का? तू क्रिएटिव्हली जास्त बेटर परफॉर्म करतोस प्रेशर मध्ये? सी हे प्रत्येक मॅन टू मॅन किंवा पर्सन टू पर्सन डिफर करतं. मला असं वाटायचं खूप वर्ष की आपल्यावर प्रेशर नसेल तर आपण व्यवस्थित काम करू शकतो. पण आता माझाच हा माझ्याबद्दलचा समज बदललेला आहे. माझ्या असं लक्षात आलेलं आहे की माझ्यावर प्रेशर असेल तर मी थोडं काम करतो. जसं आत्ता
प्रसाद ओकने आठवण करून दिली की आज 14 तारीख आहे. आणि तुम्ही काहीतरी अनाऊन्स करणार आहात. अनाऊन्स सोड, मला काहीतरी एक डिलिव्हर करायचंय, काहीतरी लिहून द्यायचंय, जे गेले अनेक महिने लिहायचा मी प्रयत्न करतो. पण आता ते त्याला एक डेडलाईन लागल्यानंतर माझं असं होतं की चला चला चला, मग सुचायला लागतं सगळं, मग इथे सगळं फिरायला लागतं डोक्यात. आय हेट वर्किंग अंडर डेडलाईन. म्हणजे मला ना ऑनेस्टली मला नाही आवडत. मला असं वाटतं करू रे मस्त, आपण आपल्या वेळेत करू. पण मला हेही लक्षात आलं इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर की जोपर्यंत डेडलाईनचा हे तुम्हाला येत नाही समोर, तोपर्यंत काही खरं नाही गड्या. मग ते चालू राहतं. सुजय भडकमकर, मला वाटतं तुला माहिती असेल कदाचित, पुण्यात अनेक नाटकांसाठी लाइटिंग करतो सुजय. त्यांनी अशी कमेंट केली आहे की सर, आमच्या लहानपणी पुण्यात एका तिकिटात 3 बालनाट्य आणि आईस्क्रीम आणि मलाही आईस्क्रीम बालपण. पाहावं लागायचं. तुमच्यामुळे मुलीला खरं बालनाट्य दाखवू शकतोय. थँक्यू सो मच, असं त्याचं म्हणणं. थँक्यू सुजय, थँक्यू. त्याच भूमिकेतनं ते पहिलं बालनाट्य तेव्हा म्हणूनच केलं होतं. कारण आय स्टार्टेड फिलिंग व्हेरी शॅलो, की आपल्या लहानपणी आपल्या आई वडिलांकडे होती नाटकं लोकांना आपल्याला घेऊन जाण्यासाठी. आपण आपल्याला मुलांना काय देतोय? आपण काहीच नाही देत आहोत. आपण त्यांना फक्त टेलिव्हिजन देतोय आणि मॉल मधला रबरी प्ले एरिया देतोय. बाकी काहीच नाही देत आहोत. सो त्याच भावनेतून तेव्हा अलबत्या गलबत्या केला. आणि माझ्या सुदैवानं 2 माणसं खूप खंबीरपणे माझ्या मागे उभी राहिली. नाही त्यांच्याशिवाय नसतं झालं. एक निलेश मयेकर आणि दुसरा राहुल भंडारे. हे दोघं जर नसते तर अलबत्या गलबत्या ज्या पद्धतीने झालं त्या पद्धतीने नसतं. सो आय विल ऑलवेज रिमेन व्हेरी ग्रेटफुल. अँड ऑफकोर्स रत्नाकर मतकरी सर, कारण त्यांनी माझ्यासारख्या नवख्या डिरेक्टरला त्यांचं ते इतकं गाजलेलं अजरामर नाटक करू दिलं. जयेंद्र मोरेंचा एक प्रश्न आहे. बजेट कमी झालं तरी विकली सिरियल्सचा ट्रेंड पुन्हा सुरू होऊन कलाकार आणि टेक्निकल स्टाफवर कमी ताण. अच्छा, हे सोल्युशन दिलंय त्यांनी. शशांकनी पण आता हा मुद्दा मांडलाय की नंबर शशांक केतकरने. हो, की 5च दिवस. I don't know. I really don't know whether it will help. I'm not in a position to comment on it. एपिसोड्स कमी झाल्यामुळे आपल्याला काही मदत होईल का? मला खरंच माहित नाहीये. म्हणजे मी त्याच्या फॉरही बोलत नाही, त्याच्या अगेन्स्टही बोलत नाही. कारण काय आहे, एपिसोड्स कमी होण्याचा थेट संबंध रेव्हेन्यू जनरेशन बरोबर आहे. आणि आजच्या घडीला मला असं वाटतं आपल्याला सगळ्यात जास्त गरज रेव्हेन्यू जनरेशनची जास्त आहे. सो जर त्याच्यासाठी आपल्याला 6 days a week करावं लागलं तर करावं. पण ह्याचं बेटर उत्तर चॅनल मधली माणसं किंवा ज्यांचं त्याच्याशी ज्याचं काय म्हणू त्या आकड्यांशी ज्यांचा संबंध आहे ते जास्त चांगला देऊ शकतो. आय एम रिअली नॉट इन अ पोझिशन. मी म्हटलं तसं माझ्या आत्मचरित्राचं नाव ठरलंय, जब तक है जहां जाने जहां मैं ना छू. तुम्ही म्हणाला 6 दिवस, तुम्ही म्हणाला 3 दिवस. ओके, एक प्रश्न आहे की हु इज हिज फेवरेट वाडा मधला पराग, समुद्र मधला भास्कर, सुहासिनी मधला सदाशिव, विठ्ठल नाशिककर की एक लफड मधला. तो प्रश्न पूर्ण दिसत नाहीये. माझ्याच बायकोने विचारलं. येस, आणि नेहा प्रश्न विचारला. आणि असा सिक्रेटली प्रश्न पाठवलाय मला, पण मी तो पब्लिक केलाय आता. वाडा मधला पराग, समुद्र मधला भास्कर, सुखांशी भांडतो आम्ही मधला सदाशिव विठ्ठल नाशिककर की एक लफड मधला रंगा वचनकर. एक तर आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की रंगभूमीवर ह्या सगळ्या भूमिका मला करता आल्या. म्हणजे ह्या सगळ्या भूमिका खूप वेगळ्या वेगळ्या आहेत, एकमेकांपासून खूप डिफरंट आहेत. आणि त्या माझ्या हातून, म्हणजे मी नेहमी हे म्हणत आलेलो आहे की an actor never chooses a role chooses an actor. मी सदाशिव विठ्ठल नाशिककर जेव्हा केला, सुखांची भांडतो आम्ही मधलं, आय वॉज नॉट द फर्स्ट चॉईस फॉर दॅट रोल. माझ्या आधी कोणाला तरी ते जमलं नाही आणि ते मला मिळालं. सेम थिंग हॅपन्ड विथ एक लफड, विनय सरांचं जे नाटक होतं. आय थिंक सेम थिंग हॅपन्ड विथ वाडा चिरेबंदी ऑल्सो. चंदू सरांना जित्याने तो रोल करायला हवा होता, पण जित्या नेमका तेव्हा 2 स्पेशल करत होता आणि म्हणून चंदू सरांनी मला विचारलं. म्हणजे हे मला माहिती आहे.
बट आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की हे सगळं फायनली मला करता आलं. इमोशनली ह्या सगळ्यात खूप जवळ अर्थातच सुखांशी मांडतो आम्ही मधला रोल आहे. कारण मला ऍक्टर म्हणून जी ओळख दिली ती त्या रोलने दिली. ते नाटक, त्या नाटकाबरोबर असोसिएटेड सगळ्या मेमरीज ह्या खूप फॉन्ड मेमरीज आहेत माझ्या. एस्पेशली बिकॉज ऑफ आमचे दिग्दर्शक कुमार सोनी, खूप मजा आली काम करताना. निर्माता प्रसाद कांबळी आणि माझे अत्यंत लाडके डॉक्टर गिरीश ओक. आमचे 236 प्रयोग जे आम्ही केले ते डॉक्टर ओकांसारखा को ऍक्टर, आय मीन ही इज अनबिलिव्हेबल. ही इज अनबिलिव्हेबल. एवढी आपल्या को ऍक्टरची काळजी घेणारा दुसरा को ऍक्टर मी नाही पाहिला कधीच. ही इज अनबिलिव्हेबल. येस. आणि मला ज्या नाटकाने खूप दिलं ऍक्टर म्हणून, आणि ते नाटक मी एका अशा वळणावर केलं जेव्हा ऍक्टर म्हणून मला स्वतःला थोडा मी शेकी झालो होतो स्वतःबद्दल, ते नाटक म्हणजे वाडात राहील, मग्न तळ्याकाठी आणि युगात. कारण ती सगळी प्रोसेस होती चंदू सरांबरोबर. इट इज लाईक, नाही मी मगाशी जे म्हटलं ना की तुम्ही NSD करून या नाही तर काही करून या, तुम्हाला असे टीचर्स भेटतात जे तुम्हाला परत नव्याने सगळं शिकवतात. आणि युगांतची एस्पेशली आमची तालीम ही म्हणजे स्वप्नवत तालीम आहे. आम्ही खूप फॉर्च्युनेट आहोत, मी, सिद्धार्थ, पूर्वा आणि रामदौंड, की आम्हाला ती तालीम जी फक्त 4 जणांची आमची व्हायची, कारण आम्ही युगांतमध्ये चौघच होतो. वी आर व्हेरी फॉर्च्युनेट. कारण ते जे चंदू सर आम्ही बघितले ते खूप वेगळे होते त्या तालमीतले. सो ही मोठी माणसं आहेत रे खूप, चंदू सर, प्रशांत सर. आणि माझा तर दावा आहे की भारतामध्ये स्पीच या गोष्टीवरचं सगळ्यात बेस्ट टीचर जर कोण असेल तर चंद्रकांत कुलकर्णी. संतोष जुवेकर जॉईन झालेत आणि त्यांनी मांडलेकर आणि असे 2 नमस्कार पाठवले. अमृता मोरे विचारते, गोष्टींच्या बाबत सुद्धा तसंच आहे का? गोष्ट लेखकाला निवडते का? अमृता सध्या चॅनलचे EP लेखक निवडत आहेत. नाही, गोष्ट आपण म्हणू शकतो असं. पण रोलच्या बाबतीत ते जास्त प्रकर्षाने जाणवतं. गोष्ट मला सुचू शकते बसल्या बसल्या घरी माझी. पण एखादा रोल ऍक्टर म्हणून मला मिळणं, ह्याच्यासाठी ना खूप फोर्सेस वर्क व्हायला लागतात. की तुम्ही त्यावेळेला त्या जसं फॉर एक्झाम्पल मी तुला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मी करू शकेन कधीही, हे मला वाटलं होतं. मला लहानपणापासून कॉन्फिडन्स होता, कारण लहानपणापासून आपला नाक सरळ आहे. पण हे फक्त मला वाटलं होतं. पण माझ्यासारखं वाटू शकणारा आणखीन एक दिग्पाल लांजेकर माझ्यानंतर 1-2 वर्षांनी कुठेतरी जन्माला आला, आणि त्याने जेव्हा त्याच्या आयुष्यातला पहिला भव्य चित्रपट बनवला तेव्हा त्या रोलसाठी त्याने माझा विचार केला. तो निर्मात्यांनाही पटला, आणि मग ते सगळं जुळून येऊन मी तो रोल केला. हे इतकं सोपं नाहीये. ऍक्टर आहेस तुला माहिती असेल. किंवा तू माझा सांगातीची ऑडिशन सुयश, त्याच्या आधी 1 महिना आधी तू तिथे मी संपली होती. आणि तू तिथे मी एक अत्यंत सटक डोक्याचा, तिरसट, रागीट नवरा वगैरे वगैरे वगैरे, ते 2 वर्ष मी तो रोल करतो. 12 मे 2014 तू तिथे मी संपली, आणि 22 जून 2014 म्हणजे 1 महिना आणि 10 दिवसानंतर तू माझं सांगातीचं शूटिंग सुरू झालं. जेव्हा मला फोन आला संगीत दादाचा की तुकारामांची भूमिका आहे, तर मी एक्साइटेड होतो, कारण मला माहिती होतं मी करू शकेन. मी ऑडिशनला गेलो आणि मी रेडी झालो. मी सगळं गेटअप करून रेडी झालो, कारण ती लुक टेस्टच होती. आणि दिग्पालनेच लिहिलेला एक अप्रतिम पॅसेज होता तो पाठबीट करून. आणि आता डिरेक्टरने ऍक्शन म्हणायचंय, अशा वेळेला संगीत दादा येऊन माझ्या कानात काय बोलला होता माहिती? तो मला असं म्हणाला होता, चॅनलला तू नकोयस, पण मला तू हवायस, प्लीज चांगलं ऑडिशन दे. म्हटलं आता काय म्हणजे काय बोलायचं हे सांगून. आणि मी ती ऑडिशन दिली. आणि आता मला माहित नाही त्या मीटिंग मध्ये काय घडलं असेल, बट आय वॉज सिलेक्टेड फॉर दॅट रोल. पण मला अजून आठवतंय जेव्हा पहिल्यांदा बातमी आली होती याची की चिन्मय मांडलेकर तुकारामांची भूमिका करणार, तर सोशल मीडियामध्ये आणि जनरली खूप निगेटिव्ह रिस्पॉन्स होता की अरे हा कसा काय तुकाराम करणार वगैरे.
बट 4 वर्षानंतर असं होतं की आम्ही तुम्हालाच बघतो तुकाराम म्हणून किंवा काय. हे तो रोल तेव्हा मला मिळण्याचं काहीच कारण नव्हतं. देअर वर मेनी पीपल हू वर इन अ बेटर पोझिशन टू प्ले दॅट रोल देन इन. तुकाराम म्हणा किंवा छत्रपतींचा रोल म्हणा किंवा कुठलीही नाटकं, कुठल्याही टेलिव्हिजन शोज जे आपण करतो. ते 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 तुमचं थोडंसं नशीब, थोडंसं तुमचं कर्तृत्व बऱ्याच फोर्सेस वर्क करतात तुम्हाला तो रोल मिळवून देताना. मला वाटतं ह्याच अर्थाचं थोडंसं माझ्या बाबतीत घडलं होतं जेव्हा सख्याऱ्याच्या वेळेला तुझा मला फोन आला होता आणि तू मला म्हणाला होतास की तू तयार आहेस का लगेच दुसरा डेली सोप घ्यायला, आणि मी त्यावेळेला कन्फ्युज स्टेटमध्ये होतो आणि मी सुबोध दादाला फोन केला होता आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तू का कन्फ्युज आहेस, तुला काम करायचंय ना. मी म्हटलं हो, पण लगेच डेली सोप आणि हे. तर तो म्हटला की तुला त्यांनी विषय सांगितलाय का. म्हटलं मी काही अजून आमचं पूर्ण डिटेलमध्ये बोलणं नाही झालंय. आणि तो म्हटला की तू प्रेक्षकांसाठी काम करतोस हे विसरू नकोस, आणि तुझा प्रेक्षक चित्रपटाचा आहे का नाटकाचा आहे का मालिकेचा आहे हे तू ठरवू नकोस. तुझा प्रेक्षक तुला बघणार आहे. तुला माध्यम, तू असं ठरवून आलायस की नाही मी फक्त चित्रपटांमध्येच काम करणार आहे, तर मग तुझा वेगळाच प्रवास असू शकतो. पण जर तू असं काही ठरवून आला नाहीयेस आणि तुझ्याकडे एक मालिका स्वतःहून तुला निवडतीये, तर तू नाही का म्हणतोस, हे मला वाटतं अशाच अर्थाचं त्यांनी मला सांगितलं होतं. आणि आय वॉज व्हेरी हॅपी टू डू सख्यारे, कारण ज्या पद्धतीने, जे कमी काळासाठी होतं पण ज्या पद्धतीने ते सगळं जुळून आलं होतं, ते माझ्यासाठी खूपच वेगळी एक गंमत घेऊन आलं होतं. खूप शिकायला मिळालं मला त्या सिरियलच्या याच्या कास्टिंग प्रोसेसमध्ये. ही इतकी गमतीदार प्रोसेस आहे ना. म्हणजे म्हणजे इव्हन तुम्ही जेव्हा ह्या बाजूला जेव्हा असता, जेव्हा तुम्ही कास्टिंग करत असता, तुमची ड्रीम कास्ट एक वेगळीच असते आणि फायनली जेव्हा जी कास्ट येते ती इतकी वेगळी असते की असं होतं की अरे आपण सुरू कुठून केलं होतं आणि आता हे कोण आलेत. आणि ते लोक जेव्हा काम करू लागतात आणि प्रोव्हाइडेड ते चांगले आहेत, मग तुम्हाला असं वाटतं नाही ह्यांच्याशिवाय कोणी नसूच शकतं. इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग. आणि बरेचदा असं होतं, बरेचदा कास्टिंग झाल्यावर जेव्हा तुम्ही असं मित्रांमध्ये किंवा घरी सांगता ना, बरं आता हा आहे, आता हा आहे. हा तुम्ही ह्याला घेतलंय. हा. पण मग नंतर जेव्हा ते दिसू लागतं तेव्हा लोक म्हणतात अरे ना मस्त चांगलं झालं रे, मला वाटलं नव्हतं. आपल्याकडे ऑब्जेक्टिव्हली बघण्यापेक्षा ऑब्जेक्टिफाय करणं जास्त होतं असं मला वाटतं. कम्प्लिटली यू आर राईट. 100% की बात. मगाशी तुझ्या बरोबर काम केलेल्या संदीपजींनी पण एक मेसेज केला होता की खूप मजा आली तुमच्या बरोबर, तू माझा संदीप जाधव. संगतीमध्ये काम करू नये. संदीप जाधव नाही, सोमण. तू माझं अच्छा ओके ओके ओके. अजून एक प्रश्न, जर एकाच वेळेस 4 किंवा 5 वेगवेगळ्या जॉनरचे प्रोजेक्ट लिहायचे असतील आणि त्याचं काम सोबतच चालू असेल, तर एका प्रोजेक्ट मधून दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये माइंड डायव्हर्ट सहज करता येतं का, की थोडं अवघड असतं? आणि जर अवघड असेल तर त्याला सोपं कसं करायचं? हा स्वप्नील मला वाटतंय फार असं एक मल्टिपल ऑप्शनचे प्रश्न विचारतोय. नाही इट्स गुड फॉर हिम. पण मला येतं, म्हणजे आता ह्या घडीला मी ज्या 4 गोष्टींवर काम करतोय लेखक म्हणून, त्या एकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत. इनफॅक्ट त्या वेगळ्या आहेत म्हणून मी करू शकतो. म्हणजे एकीचा कंटाळा आला की तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता. सी फॉर मी टाइमपास इज चेंज ऑफ वर्क. मी असं नुसतं आता काहीच करत नाही, नुसतं वेल्ला बसून असं मला नाही वाटत मी कधीही करू शकलो. सो 4 वेगवेगळे जॉनर असतील, म्हणजे 4 आपण असं नको म्हणूया, काही 2 वेगवेगळे जॉनर असतील तर इनफॅक्ट चांगलं असतं, छान असतं. तुमचं बॅलन्स बनलेला राहतो. म्हणजे आपली योगा किंवा हे करतो तेव्हा ते म्हणतात ना, की तुम्ही फॉरवर्ड बेंडिंग एक्सरसाइज केली की तेवढीच बॅकवर्ड बेंडिंग पण करायची असते. सो इट इज लाईक दॅट, की तुम्ही एकाच जॉनर मध्ये वाहवत जाण्यापेक्षा 4 वेगवेगळे जॉनर जर करू शकलात तर नथिंग लाईक इट. हा, आता काही लोक असतात ज्यांना मूळतःच तो स्विच जमत नाही. जसं काही लोक म्हणतात नाही मला कॉमेडी नाही लिहिता येत बाबा, असे अनेक लोक सांगतात. सो आता तिथे आपण काहीच नाही बोलू शकत, की त्यांचं त्यांना कळलं हीच चांगली गोष्ट आहे. बट मला नाही कधी हा प्रॉब्लेम. फार फार तर काय थांबायचं, थोडं इकडे तिकडे टंगळ मंगळ करायची, टाइमपास करायचा, त्या जॉनरचं काहीतरी बघायचं, गाणं ऐकायचं. माझं खूप लिखाण म्युझिकवर खूप चालतं. म्हणजे मी आता सध्या मी एक जे प्रोजेक्ट लिहितोय, मी खूप ठुमरी ऐकत असतो त्याच्यासाठी. मला त्यातलं काही विशेष कळतं अशातला भाग नाही. काही फार नावाजलेला संगीतज्ञ वगैरे नाहीये.
पण मला ठुमरी पण आता तू जे लिहितो स्वतःच्या त्याच्यासाठी नाटकासाठी ठुमरी लिहिलीस आणि ठुमरी लिहिणं फार अवघड आहे. म्हणजे मला असं वाटतं की अ, काय म्हणजे आता तू एकीकडे म्हणतोयस की तू गीतकार नाहीयेस आणि तू ठुमरी सारखा प्रकार लिहिलायस, तर काय अरे म्हणजे पुन्हा तेच सुयश, पुन्हा तेच दिग्दर्शक दिग्दर्शक स्वतः मधला समुद्र नाटक जेव्हा आम्ही परत केलं, हम्म, तेव्हा आधी त्याच्यात आम्ही कविता वापरल्या होत्या. तेव्हाही ते मला आहे ना थोडं एकांकिकाईश वाटायचं, की मध्येच एक कविता येते. तर मला त्याला काहीतरी एक जोड हवी होती चांगली. सो दुसऱ्यांदा जेव्हा केलं समुद्र, मी आणि श्रेयाने जेव्हा केलं, तेव्हा मला असं वाटलं, की यार कवितेच्या ऐवजी गाणं करूया का आपण? मग पुन्हा तोच प्रश्न आला. आता गाणं करायचं, मग आता परत गीतकार शोधा. संगीतकार होता माझा हक्काचा मयुरेश माडगावकर. तर गीतकार कुठून शोधा? तर मी मयुरेशला फोन केला. म्हटलं, "मयुरेश, एक काहीतरी असं पाहिजे रे मध्ये असं दर्दवालं काहीतरी." तो म्हणाला, "मग ठुमरी शोधूया कुठलीतरी जुनी." म्हटलं, हम्म, "हां, शोध, शोध. कोणाची तरी जुनी ठुमरी शोधून काढ." म्हणून मग मी पण सर्च करायला सुरुवात केली. मग ऐकायला लागलो. मग ते ऐकता-ऐकता मग मी त्याला म्हटलं, "एक काम कर, तुला सापडली का?" तो म्हणाला, "नाही, अजून मनासारखी नाही सापडली." म्हटलं, "थांब, तू कंपोज करशील?" म्हणाला, "हो, करीन." म्हटलं, "देतो लिहून." असं करून मी ती त्याला लिहून दिली आणि काय गंमत आली, मजा आली. बट अगेन आय एम नॉट अ गीतकार. मी ते हे सगळे म्हणजे कमी तिथे आम्ही वालेच धंदे आहेत. त्याला एक पूर्वी ना 6 नंबरचा पाना असं म्हणायचे. जसं पान असतो ना, तर ते अपॅरेंटली एक 6 नंबरचा पाना असा असतो, तो सगळीकडे तो फिट होतो. सगळीकडे बसतो. तर ते 6 नंबरचा पाना आहे. वा वा वा. आपलं आपलं खूप वेळ गप्पा चालल्यात आणि किती वेळ झाली त्याच्याकडे माझं लक्षच गेलं नाही. पण माझं ऑलमोस्ट पण आपण नाही. 1-1.5 तास गप्पा मारतोय. ओह शिट! 5 वाजायला आले. हो. तर 2 तास आता होते. मी पटकन आटपतो. सॉरी, पण बरेच प्रश्न अजूनही इथेही येत आहेत. पण जेव्हा तू दिग्दर्शक म्हणून नाटक डिरेक्ट करत असतोस आणि त्यात कामही करत असतोस आणि लेखकही असतोस, ही मला वाटतं खूप ट्रिकी सिच्युएशन असते, की जेव्हा तू लिहिलेलं नाटक इतर ऍक्टर्स जेव्हा काही गोष्टी बोलत असतात आणि तू ऍज अन ऍक्टर त्यांना रिस्पॉन्ड होत असतोस, त्यावेळेला तू तुझ्यातला जेव्हा काम करत असतोस म्हणजे ऍक्टर म्हणून काम करत असतोस तेव्हा तुझ्यातला दिग्दर्शक कसा बाहेर ठेवतोस, जेव्हा दिग्दर्शक असतोस तेव्हा रायटर कसा बाजूला ठेवतोस किंवा नुसतं रायटर म्हणून विचार करताना ह्या दोघांना कसं बाजूला नाही ही ठेवतोस? कारण ही माझ्या गोष्ट मते मी प्रकर्षाने खूप आधीपासून करत आलेलो आहे. हम्म, जेव्हा व्हेनेव्हर आय गो ऑन अ सेट ऑर इन अ रिहर्सल स्पेस ऑर इन अ मीटिंग, मी स्वतःला सांगून जातो, की इथे तू अमुक आहेस. इथे तू अमुक आहेस. सो इथे ह्या परिघाच्या बाहेर नाही बोलायचं. म्हणजे जेव्हा मी बेचकी नाटक डायरेक्ट केलं. हम्म, जे मीच लिहिलेलं होतं किंवा आता मी जे बालनाट्य केलं कापूस कोंड्याची गोष्ट. मी दिग्दर्शक म्हणून जात होतो, ते मीच नाटक लिहिलेलं होतं. माझ्यासमोर अतुल परजुरेसारखा ऍक्टर होता, जो इतका स्पॉन्टेनियस आहे आणि जो इतका उत्स्फूर्त आहे किंवा अलबत्या गलबत्या करताना वैभव मांगले होते. वैभव म्हणून. सो मला डिरेक्टर म्हणून हे ठरवायला लागतं, की ठीक आहे, मी लेखक म्हणून माझ्या शब्दावर एका पॉइंटच्या पलीकडे फार प्रेम नाही करता येणार मला. डिरेक्टर म्हणून मला जर अतुल परचुरे मी लिहिलेल्याच्या पलीकडे काही देऊ शकत असतील, तर मला ते डिरेक्टर म्हणून घ्यायचंय. सो दॅट हेल्प्स. आय ऑलवेज टेल माय सेल्फ बिफोर एंटरिंग इंटू एनिथिंग की दिस इज व्हॉट आय एम हिअर. इथे मी ना दिग्दर्शक, इथे मी जसं मी एखाद्या सिनेमात किंवा मी बेगम सिरियल केली. हो. सचिन दरेकर सारखा डिरेक्टर होता, लेखक होता. मी दऱ्याला कधीच विचारलं नाही, की हे असं का, ते तसं का? बिकॉज आय ट्रस्ट हिम. त्याने झेंडा लिहिलंय, त्याने मोरया लिहिलंय. माझ्या करिअरच्या 2 मोठ्या फिल्म्स त्याने मला दिल्या. आय 100% वॉज सरेंडर्ड टू सचिन दरेकर. किंवा मी जेव्हा दिग्पाल बरोबर काम करतो, दिग्पालची त्याच्या सब्जेक्टवरचं प्रभुत्व मला माहीत असतं. हां, जेव्हा ते सुरू होण्याच्या आधी मित्र म्हणून एक वाचन करतो किंवा काही वाटलं तर शेअर नक्की करतो. पण जेव्हा काम करायला सुरुवात करतो, तेव्हा माझी भूमिका फिक्स आहे. इकडे मी ॲक्टर आहे. संपला विषय. मला फक्त नाही, म्हणायचंय मी विचारतोय जेव्हा सगळं तूच असतोस म्हणजे तू असं मी म्हणजे आता हे बघ, संतोष जुळेकरनी पण हा प्रश्न विचारलाय की एखादं नाटक किंवा सिनेमा लिहिलास आणि दिग्दर्शन पण तुझंच असेल, निर्माता पण तूच आणि त्यात तू नट म्हणून सुद्धा काम करत असशील, तर लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि नट ह्या तिन्ही भूमिका निभावत असताना ह्यातला कोण कुणावर जास्त हावी किंवा जरा जास्त जवळचा असं होतं का? संत्या हे सगळं मीच केलं तर प्रेक्षक पण बहुतेक फक्त मीच असेल. काय पण तू मी हे सगळं केलंयस नाटकाच्या हो, बाबतीत पण तर.
नाही नाही, काय मी तुला सांगू का सुयश, म्हणजे मी तुला जसं मगाशी मी म्हटलं ना, समुद्राने मला एक गोष्ट शिकवली, की आपणच ऍक्टर आणि आपणच डिरेक्टर हे थिएटरमध्ये करणं डिफिकल्ट आहे. फिल्मला तितकं डिफिकल्ट नाहीये, कारण फिल्ममध्ये तिसरा पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायला एक कॅमेरा असतो आणि खूप प्री प्रोडक्शन तुम्ही जर केलं असेल तर तुम्ही ते मॅनेज करू शकता. थिएटरमध्ये हा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण स्वतःला बाहेरून कधीच बघता येत नाही हे करत असताना. पण आता त्याची सवय व्हायला लागली. आधी आधी थोडं जसं समुद्राच्या सुरुवातीच्या काही प्रयोगांना मला डिफिकल्ट व्हायचं, आयला लाईट नाही आला यार, शिट यार, याने म्युझिक वेळेवर नाही दिलं यार, अरे यार हिने ही मूव चुकीची घेतली यार, असं खूप सुरुवातीला व्हायचं. पण ते मला असं लक्षात आलं की हे चुकीचं आहे. आपण आता इथे पुन्हा तेच. मग मी स्वतःला सांगायला लागलो, आज प्रयोगाला तू नट म्हणून चाललाय, आता दिग्दर्शक वगैरे बाजूला ठेवा, असं आहे ते. नाहीतर नाही करता येणार, वेळ लागेल. अनिकेत पाटील असं विचारतायत की तुमच्या दोघांची फिल्म कधी येणार? आपण दोघांनी एक फिल्म केली आहे एकत्र. आपण एक केली आहे. काय रे नाव होतं? तिचा उंबरठा. आणि आपला एकच सीन होता मला. Amazon वरती आहे. आपण एकदा फक्त क्रॉस होतो एकमेकांना. ज्या सीनसाठी आय रिमेंबर आपण इथे केला होता तो मॅग्नोटेप स्टुडिओ मध्ये का कुठेतरी आपला का संक्रमणला केला कॅमेरा होता आणि तुझा पाय बाहेर पडतो, माझा पाय आत येतो, असा शॉट होता. पण थँक्यू सो मच चिन्मय दादा. मला वाटतंय आपण आता थांबूया, कारण हे प्रश्न संपणार नाहीत आणि अनेक जण अजूनही प्रश्न विचारतायत. सो मला वाटतं की आपण परत एकदा एक सेशन तुझ्या बरोबर घेऊ. इनफॅक्ट तुझ्या बरोबर आणि दिग्पाल बरोबर पण एकत्र मला एखादं सेशन करायला आवडेल. अरे एनी टाइम, खूप मजा. सो आणि तुम्ही जो आता एक 5चा चहा नावाचा उपक्रम सुरू केलाय तो पण खूप इंटरेस्टिंग आहे. तर त्या निमित्ताने त्याच्याबद्दलही बोलता येईल की आपल्याला इथून पुढे अशाच पद्धतीने एंटरटेनमेंटचे काही वेगळे प्लॅटफॉर्म्स निवडावे लागतील का, त्या निमित्ताने पण आपण गप्पा मारू शकतो. पण थँक्यू सो मच, तू आज एवढा वेळ दिलास त्यासाठी. आणि आय शुड थँक यू सुयश, कारण ह्या गोष्टींबद्दल आपण फार कमी बोलतो, खूप कमी बोलतो. मयुरेश माडगावकर सतत तिथनं बोलतात ठुमरी गाऊन दाखव. तू काय वेडा आहेस का मयुरेश? तुझी एवढी चांगली ठुमरी मी गाणार, वाट लागेल त्याची, नको नको. पण तुला कुठल्याही तुझ्या आवडीच्या 2 लाईनी किंवा एखादी गझल किंवा एखादा शेर जर आठवत असेल, असं काही तुला त्या लाईन्सवर जर संपवायचं असेल? नको नको, मला याच लाईनवर संपवायचं हे की सुयश, यू आर डुईंग अ फॅब्युलस जॉब आणि आय रिअली एन्जॉयड टॉकिंग टू यू हिअर. कारण आपण इंटरव्ह्यूज आणि प्रमोशन साठीचे इंटरव्ह्यूज अनेक करतो, पण प्रोसेस बद्दल आपण नाही बोलत. आणि आता तू जेव्हा हे सांगितलंस की इरफान सर आणि ऋषी कपूर यांच्या जाण्यानंतर तुला हे एक काय म्हणू आपण त्याला, इन्स्पिरेशन मिळाली, आय कॅन अंडरस्टँड. कारण आज असं वाटतं की ही माणसं काय विचार करत होती काम करताना, हे आम्हाला कळलं तर बरं होईल. आज युट्यूबवर असे अनेक इंटरव्ह्यूज आहेत, ऍक्टर्स राऊंड टेबल होतात, अमुक तमुक, पण मराठीमध्ये तू हा ट्रेंड नवीन सुरू केलायस. आय एम सो थँकफुल टू यू. लव्ह यू. हे आपल्याला पुढे चालू ठेवता येईल 100%. येस. आणि संतोष जुवेकर आपल्याला सांगतात की अप्रतिम संध्याकाळची सुरुवात झाली माझी, थँक्यू, टेक केअर बडी. लव्ह यू संध्या. सो सगळ्यांना जे आता लाईव्ह जॉईन झाले त्या सगळ्यांनाच खूप थँक्यू. आणि चिन्मय तुला विशेष खूप प्रेम. थँक्यू. आणि भेटूया लवकरच. बाय 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 बाय. बाय सुयश.